आज आपण या विशेष चर्चासत्रामध्ये आज आपले सगळ्यांचं स्वागत. भारतासह भारताबाहेरील देशांमधनं देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्या या चर्चासत्राशी जुडत आहेत आणि मागच्या अनेक दिवसांपासून अनेक आठवड्यांपासून आपण प्रवास करत हा विषय पुढे नेतोय की एक जगभरामध्ये आज या संकटामुळे एक नकारात्मक विचारसरणींचा एक 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 जीवनामध्ये एक जागा घेत आहे. मध्ये आपण असा विचार करतोय की वेगवेगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून जीवनातल्या आलेल्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकून घ्यावं आणि त्या शिकवणीच्या आधारावरती आता येणाऱ्या काळामध्ये आपण जीवन कसं आपलं आखायचंय, कसं आपण जीवन प्रवास ठेवायचा आहे याच्यावरती आपण चर्चा करतोय. परमसद्गुरू नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये ज्यांनी खूप काही करून दाखवलंय, काही जे प्राप्तव्य करून दाखवलंय, जे अचीवर्स आहेत त्यांचा नेहमी सन्मान करा, कारण त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये स्पर्श करून अशा ऊर्जेला स्पर्श केला ज्याच्या माध्यमातून ते जीवनामध्ये एक प्राप्तव्य करू शकले. तर त्यांचा नेहमी आदर्श ठेवा, त्यांच्याकडनं बोध घ्या आणि त्यांचा नेहमी सन्मान करा म्हणायचे. त्याच पार्श्वभूमीवरती समाजामधील विविध मान्यवरांच्या आपण चर्चा या मागच्या काही वर्षात आठवड्यांमध्ये केल्या. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रात असतील, शिक्षण क्षेत्रात असतील, अध्यात्म क्षेत्रात असतील, तसंच आता कला क्षेत्रातील मान्यवरांची पण आपण चर्चा करतोय. आणि त्या सत्रामध्ये आज माझ्या इकडच्या विंडोमध्ये जे उपस्थित आहेत त्यांची नाव मला सांगायची गरज नाहीये. संपूर्ण मराठी बोलणारे सगळे भारतभरातील जगभरातील लोकांना ओळखतात. हा चेहरा सगळ्यांच्या घरोघरी नोंद आहे. तरी एक प्राथमिकता म्हणून मी ओळख करून देतो. आज आपल्या बरोबर प्रसिद्ध अभिनेता, त्याचबरोबर अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक व उत्कृष्ट चित्रपटांचे निर्माते श्री सुबोधजी भावे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सुबोधजी, आपलं स्वागत आहे आणि खूप आपले धन्यवाद. आपण आपला वेळ दिलात आणि आपल्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. मागे मला आठवत आहे, एक थोडी पार्श्वभूमी सांगतो आपल्या भेटीची. मी आपल्याला एक चित्रही दाखवीन की मला वाटतं 17-18 वर्षापूर्वी पहिल्यांदा आपली भेट झाली होती आणि तेव्हा आपल्या संस्थेचं एक उत्पादन होतं साम्यचूर्ण नावाचं. ह्याच्यासाठी म्हणून एक ऍड फिल्म आपण शूट केली होती. त्या दिवशी आपली भेट झाली होती. मी पटकन तो फोटो दाखवू का लोकांना? हो प्लीज प्लीज, मलाही दाखवा, मलाही पहिल्यांदा. हा तो फोटो, त्या दिवशीच्या शूटचा फोटो माझ्याकडे सापडला मला. ह्याच्यामध्ये आता आपण दिसतच आहात. नंतर आपल्या शेजारी माझे वडील उभे आहेत, मागे डॉक्टर ओक उभे आहेत आणि मग त्यांच्या शेजारी मी आहे आणि मला हा मी आहे, हा ग्रे शर्ट मध्ये मी आहे. त्यानंतर खूप हा सुंदर शूट झाला होता. अनेकांनी ही ऍड फिल्म खूप अप्रिशिएट केली होती आणि मला वाटतं की ह्या काळामध्ये आपण नुकतेच पदार्पण करत होतात चित्रपट या शो बिझनेस मध्ये आपण नुकतेच पदार्पण करत होतात आणि मला आठवते दिवसभराचा शूट होता आणि अत्यंत आपण कमिटेड होतात त्या शूटसाठी आणि त्या सगळ्या स्किटसाठी. म्हणून दुसरी आपली आपला एक दुसरा फोटो माझ्याकडे आहे. तो आपल्या काही 2-3 वर्षापूर्वी आपल्या एका पुष्पक विमानाच्या शूटच्या वेळेला मी आपल्याला भेटलो होतो. मुंबईमध्ये आपण शूट करत होतात. मला तो जागा सापडायलाच मला वाटतंय 1.5 तास गेला, कारण इतक्या भांडूप मध्ये शूट करत होतो मी. हो, आणि त्या दिवशी वैभवजी पण तिथे होते. करेक्ट, वैभव डिरेक्ट करत होता, दिग्दर्शक होते ते. आणि एक मला आठवते अत्यंत एका छोट्या खोलीमध्ये खूप सामान लाइटिंगचं लावून आपण खूप डिफिकल्ट तो शूट होता. हाय टेम्परेचर खूप होतं, त्या रूम मध्ये पण टेम्परेचर खूप होतं आणि खूप तो डिफिकल्ट शूट होता. पण आपण त्या सगळ्या टाइम देऊन अत्यंत प्रेमाने बसून बोलला होता, मला आठवत आहे. तर जुनी ओळख आहे आपल्याशी आणि आपल्या बरोबर त्या दिवशी चर्चा जी झाली होती त्या दिवशीपासून माझ्या मनात होतं की एकदा आपल्याशी बोलावं, लोकांसमोर, आपल्या सगळ्या अग्निहोत्र परिवारासमोर बोलावं की आपल्याकडून शिकण्यासारखं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या अनुभवातून आध्यात्मिक जीवन मध्ये खूप शिकण्यासारखं आहे की सहज अध्यात्म जगताय तुम्ही आणि त्याचा लोकांसमोर एक आदर्श ठेवावा असं एक वाटत होतं. त्यामुळे करोनाचं एक धन्यवाद देतो मी की ही संधी आम्हाला मिळाली की आपल्याशी याविषयी बोलता येत आहे. तर एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि मग आपल्याला सुरुवात करून देतो. आज आपण बघतो ते जगभरामध्ये ह्या करोनाची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे खूप मोठा जनसमूह आज लॉकडाऊन मध्ये राहतोय. आजही राहायला काही ठिकाणी सुरुवात झाली, आपल्याकडे पण सुरुवात होतीये. पण ह्या सगळ्या झालेल्या वातावरणामुळे नकारात्मकता खूप आली, कारण त्याच्यामध्ये सतत ज्या बातम्या येत होत्या त्या नेगेटिव्हच होत्या. इतका नंबर वाढला, इतके हे दगावले, तिथं इन्फेक्शन झालं, इथं हॉटस्पॉट झाला आणि ह्या सगळ्यामधनं भीतीचं वातावरण, टेन्शनचं, स्ट्रेसचं वातावरण तयार झालं. कित्येक लोकांना मी ज्यांना भेटतो, आता अग्निहोत्राच्या कार्यासंबंधी जगभरातल्या लोकांना भेटण्याची, बोलण्याची संधी मिळते.
सगळीकडे जगभरातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक जनसमूहामध्ये भीतीचं वातावरण आहे आज. आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी एक पॉझिटिव्हिटीची गरज आहे. आणि मला असं वाटलं की आपण लोकांना आपल्या मनातले विचार सांगावे कोरोनाविषयीचे. आपण काय फेस करताय एक कलाकार म्हणून, हे थोडीशी पार्श्वभूमी सांगून पुढे विषय सुरू करूया. सर्वात आधी डॉक्टर तुमचं मी आभार मानतो की या व्यासपीठावर येण्याची तुम्ही संधी दिलीत. तुम्ही स्वतः स्वामींचे निस्सीम भक्त आहात आणि तुमच्या कार्याने तुम्ही त्यांचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे, त्याही बद्दल तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या वतीने स्वामींच्या चरणी आधी मी माझा नमस्कार रुजू करतो. आता हा काळ कठीण आहे आणि या काळात सगळीकडेच एक भीतीचं वातावरण आहे. याच्यात मी आता वेगळं काही बोलण्याची गरज नाही, कारण आपण रोज उठून ते बघत असतो. मी आता फार त्याच्यावरती बौद्धिक न घेता मी माझ्या लहानपणच्या, कारण आमच्या घरात आमचं खंडोबाचं मंदिर आहे आणि लहानपणापासून त्याच्या पूजा अर्चा असतील किंवा मंदिरात असलेले वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे मी बघत आलो. माझे आजोबा संपूर्ण मंदिराची पूजा अर्चा करायचे आणि वय वर्ष 95 पर्यंत ते होते आणि पुष्पक विमान हा त्यांच्यासाठी काढलेला चित्रपट आहे. आजोबा आणि नातवाच्या नात्यावरचा चित्रपट आहे. त्यामुळे आजोबांचं स्थान, आजी आजोबांचं स्थान प्रत्येक नातवंडांच्या आयुष्यात असतं, तसंच माझ्याही आयुष्यात आहे. लहानपणापासून मी आजोबांना अतिशय निस्वार्थी पद्धतीने, माझ्या आजीला अतिशय निस्वार्थी पद्धतीने परमेश्वराची सेवा करताना आणि मंदिराची पूजा अर्चा करताना बघत आलो. पण मला आता तुम्ही बोलत होतात तेव्हा मला असं आठवतं की मंदिरात जेव्हा जेव्हा आमच्याकडे चंपाषष्ठीचा उत्सव व्हायचा किंवा खंडोबाची चंपाषष्ठी असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ती असते आणि आमच्याकडे 7-8 दिवस जो काही त्या तिथीप्रमाणे त्याचे वेळ ठरलेला असतो त्याप्रमाणे 7-8 दिवस धार्मिक वेगवेगळे कार्यक्रम मंदिरात होत असतात. भजन, प्रवचन, कीर्तन, पूजा अर्चा रोजचीच असते. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आमच्याकडे लोक चातुर्मास पाळतात, त्यामुळे कांदा, लसूण, वांग याचा स्वयंपाक असतो प्रसाद म्हणून. असा ते एक मोठा उत्सव असतो. हजारो लोक दर्शनाला येत असतात. आणि जेजुरीच्या खंडोबाचं स्थान असल्यामुळे ज्या लोकांना जेजुरीला जायला जमत नाही ते सर्वजण पुण्यातल्या आमच्या खंडोबाच्या मंदिरात येतात. 115-16 वर्ष जुनं मंदिर आहे आणि माझ्या आजोबांनी त्याची स्थापना केली होती. खरं म्हणजे आमच्याकडे भाव्यांचं कुलदैवत खंडोबा नाहीये, आमच्याकडे तो नवसानी आलेला खंडोबा आहे. पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण या काळात जेव्हा जेव्हा संकट येतं, जेव्हा जेव्हा भीतीचं वातावरण येतं, तेव्हा आपण नॅचरली आपण परमेश्वराचा धावा करतो आणि त्याला विनंती करतो, त्याला प्रार्थना करतो की हे संकट आमच्यापासून लवकरात लवकर बाजूला घेऊन जा. शाळेत असताना जेव्हा आमच्याकडे या सगळ्या प्रकारचा उत्सवाचे कार्यक्रम होत असत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत असत, तर मला कायम प्रश्न पडायचा की आपल्याकडे परमेश्वराची ओळख असते ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात येते, ती आल्यानंतर त्या गोष्टीची तुमची ओळख कशी होते, ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्याकडे परमेश्वराची ओळख ही नेहमीच भीती दाखवून ओळख होते किंवा ज्याला आपण म्हणतो की तू हे नाही केलंस ना तर तो वाईट करेल ना काहीतरी, किंवा तू असं नाही केलंस तर तो तुला संकटात टाकेल, तो तुला अमुक करेल, तो तुला तमुक करेल. तर अशी परमेश्वराची ओळख का व्हावी हे प्रश्न मला लहानपणापासून मंदिरात असल्यापासून पडले. मला कायम असं वाटायचं की तो जर सर्व शक्तिमान आहे, तो जर सर्व जीवांचा तारणारा आहे, त्यांना तारणारा आहे, तो जर त्यांचा उद्धार करणारा आहे आणि त्याच्यासाठी जर सर्व समान आहेत, तर मला त्याची भीती का वाटावी? म्हणजे 2 घास खाल्ले नाहीस तर बाप्पा ओरडेल ना, किंवा बाप्पा शिक्षा करेल ना? तर बाप्पा कशासाठी शिक्षा करेल हा प्रश्न मला कायम पडायचा की तो असा जर तो शिक्षा करणारा असता तर मग त्याची आम्ही पूजा का करतो? म्हणजे शाळेतले शिक्षा करणारे मास्तर मला कधीच आवडत नाही. तर तसाच जर शिक्षा करणारा बाप्पा असेल, परमेश्वर असेल, तर तो मला का आवडावा? आणि जर माझ्या मनातली एखादी गोष्ट मी भीतीपोटी त्याच्याशी बोलूच शकत नसेल, तर मग सर्व शक्तिमान म्हणून घेण्याचा त्याला अधिकार काय? असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे. आणि मग मला एक दिवशी मी आजोबांना म्हटलं की
आजोबा, मला जेव्हा जेव्हा असं वाटतं की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट पटत नाही, एखादी गोष्ट म्हणजे आईने सांगितलेली एखादी गोष्ट पटली नाही, बाबांनी सांगितलेली एखादी गोष्ट पटली नाही, किंवा शाळेत घडलेली एखादी गोष्ट पटली नाही, तर ही सांगण्यासाठी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं माध्यम कुठलं असलं पाहिजे, तर ज्याला आपण जगत पिता असं म्हणतो, की तोच सर्वांचा जन्म देणारा आहे. तर माझी सगळ्यात पहिली अडचण मी त्याच्यासमोर मांडली पाहिजे, ना की त्याला भिवून मी लांब पळालो पाहिजे. त्यामुळे मला कायम परमेश्वर, आपण त्याला बाप्पा असं म्हणूया, तर तो मला माझा मित्र वाटत आलाय. मी त्याला परमेश्वर वगैरे असं म्हणत नाही, पण एक हक्काचा, ज्याच्यापाशी आपण कुठल्याही प्रकारच्या मनातल्या गोष्टी मांडू शकतो. मी आमच्या मंदिरात अशी कितीतरी उदाहरणं बघितली आहेत, की अत्यंत त्रासलेली, अत्यंत भयग्रस्त, अत्यंत अस्वस्थ अशा अवस्थेतली लोक आमच्या मंदिरात मी लहानपणापासून बघत आलोय, की ती यायची आणि ती त्या खंडोबाच्या मूर्तीसमोर उभं राहून ती त्याच्याशी बोलायची. ती त्याला शिव्या घालायची, ती त्याला आदवा बोलायची. आणि मला असा प्रश्न पडायचा, की "च्यायला आपण जर त्याला देव मानतोय, तर ही माणसं त्याला अशी कशी काय बोलतात? म्हणजे असं त्याला शिव्या का घालत असतील? त्याला वाटेल ते कसं बोलत असतील? किंवा अ, एकटेच त्याच्यापाशी कितीतरी वेळ बोलत राहायचे, असं का होत असेल?" आणि मग या सगळ्या गोष्टींचा माझ्या माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मी विचार केला, की माणूस आजूबाजूच्या अनेक परिस्थितींमध्ये ग्रासला गेलेला असतो. त्याला त्याचं एक एक अनेक गोष्टींचं त्याच्यावरती प्रेशर असतं, स्ट्रेस असतो. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट तो एखाद्या माणसापाशी बोलू शकेल असं होत नाही. पण ते बोलण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो, की जितकी ऊर्जा आपण दाबून ठेवू, तितक्या दुप्पट वेगाने ती बाहेर येते आणि त्या ऊर्जा बाहेर आल्यानंतर त्याचं स्वरूप आपल्या हातात नसतं. बऱ्याच वेळा ते अघटित काहीतरी स्वरूप त्याचं असू शकतं. तर अशा वेळेस कोणीतरी एक अशी अ, व्यक्ती, ज्याला ती लोक कदाचित परमेश्वर मानत असतील, कदाचित त्याला मित्र मानत असतील, कदाचित त्याला सद्गुरू मानत असतील, जे काही त्यांच्या मनात असतील ते मानत असतील. पण अशापाशी त्यांना बोलावंसं वाटतंय, हीच किती महत्वाची आणि सुंदर गोष्ट आहे, की जे जे माझ्या मनात आहे, ते मला तुझ्याबरोबर शेअर करावंसं वाटतंय. ते मला तुला सांगावंसं वाटतंय. तर माझ्यासाठी आत्ता जरी किती म्हणजे हा मी करोना काळाला घेऊन म्हणतोय, की आत्ता तरी कितीही आजूबाजूला संकट असली, कितीही अ, या संकटाच्या काळामध्ये आता असं झालं, की 2-2.5 महिने लोकांकडे काम नसल्यामुळे त्यांना डिप्रेशन आलंय किंवा एक अस्वस्थता आली आहे. अनेक ठिकाणी अ, मानसिक रुग्ण वाढण्याची शक्यता अनेक लोकांनी वर्तवून दाखवली आहे आणि तशा प्रकारच्या केसेस आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते. उत्पन्न न झाल्यामुळे लोक आत्महत्या करतायत, स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करून घेतायत आणि अशा विविध प्रकारचे, म्हणजे करोना रोग होणं हा एक वेगळा आजार आहे. पण करोनामुळे काम गेल्यामुळे जो मानसिक आजार आहे, तो जास्त भयानक आहे. कारण त्याच्यावरती उपाय नाहीये. तर मला असं वाटतं, की आपल्या आयुष्यात आलेला पहिला सायकियाट्रिस्ट किंवा पहिला काउन्सिलर हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे. कारण तोच असा आहे, की जो खरं तर प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही, पण तरी सुद्धा तो आहे असं समजून आपण त्याच्याशी थेट गप्पा मारतो. आपण त्याच्यापाशी आपल्या व्यथा मांडतो. आपण त्याला सगळं सांगतो आणि ह्याच्यातनं खरं तर तो आपल्याला काहीच सांगत नसतो. तो आपल्याला 2 गोळ्या घ्या म्हणजे बरं वाटेल असं काही सांगत नसतो, किंवा तो चालत, चालत मला 11 प्रदक्षिणा घाल म्हणजे तू बरा होशील असंही सांगत नसतो. किंवा ते पूर्वी एक पत्र यायचे ना, की हे पत्र तुम्ही 12 लोकांना पाठवलं तर तुम्हाला तुम्हाला काय पाप तुम्हाला लागणार नाही वगैरे, वगैरे काहीतरी. तर असंही असं तो काहीच सांगत नसतो. मला असं वाटतं, की तो उत्तम श्रोता असतो. उत्तम श्रोता अशासाठी असतो, की तो आपल्या मनातलं सगळं, सगळं आपल्याला जे वाटेल, ते सगळं तो ऐकून घेतो आणि त्याच्यावरती काहीच रिएक्ट होत नाही. आपल्याला आत्ता गरज आहे, की अशा एका व्यक्तीची म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वराची, हम्म, की जो आपल्या मनातली खळबळ फक्त ऐकून घेईल. हम्म, त्याच्यावरती रिएक्ट करणार नाही, कुठलाही उपाय सुचणार नाही. हम्म, कारण आपण जर असं म्हणतो, की माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे. हम्म, प्रत्येक माणसामध्ये त्याच्याशी डायरेक्ट कनेक्ट होण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे आणि आपण सगळेजण जर त्याचे पुत्र असू, आपण सगळेजण जर त्यांनीच जन्माला घातलेले असू, तर मला असं वाटतं, की तो कुठे ना कुठेतरी आपल्याशी संवाद साधत असतो. आणि हा संवाद जर ऐकण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची जर आपली तयारी असेल,
तर हा संकटाचा काळ खूप काळ राहील असं मला वाटत नाही. आता हा परमेश्वर आहे, हा हा परमेश्वर आम्हाला भीती दाखवणारा नको आहे. म्हणजे कोणीतरी प्रदक्षिणा घातल्या नाहीत म्हणून करोना आला असलं काहीतरी सांगणारा नको आहे. उलट मला असं वाटतं की आता माझ्या मनातली जी खळबळ आहे, माझ्या मनातली जी अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता ज्याच्या पाशी मी व्यक्त करू शकेन हं. आणि जो मला कुठलाही उपाय सांगणार नाही, कारण तो प्रत्येक उपाय आपल्या स्वतःच्या मनामध्ये आहे. फक्त तिथपर्यंत जाण्यासाठी जो मला मदत करेल अशा परमेश्वराची आता मला गरज आहे. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा अ, माझ्या म्हणजे मी काही खूप असा देवभोळा नाहीये. माझा अर्थातच मी आस्तिक आहे आणि माझा परमेश्वरावरती विश्वास आहे. पण आमच्या खंडोबाच्या मूर्तीसमोर मी उभा राहून मला असं वाटतं की मी माझ्या सर्व गोष्टी त्याच्यापाशी बोलू शकलो पाहिजे. इन स्पाईट ऑफ त्या चांगल्या आहेत का वाईट आहेत का नीतीवाल्या आहेत अनितीवाल्या आहेत जे काही असेल त्याच्या पलीकडे जाऊन मी त्याच्याशी बोलू शकलो पाहिजे. कारण त्याच्यानंतर मी जेव्हा त्याच्याशी बोलतो आणि जेव्हा तिथनं थोडासा बाजूला होतो ना, तेव्हा माझं मन शांत झालेलं असतं. आणि जेव्हा मन शांत झालेलं असतं ना, तेव्हाच मनामध्ये आपण नवीन काय काय करू शकू याची एक बारीकशी वेल कुठेतरी एक बीज रोवलं जातं. आणि ते बीज म्हणजेच मला असं वाटतं की परमेश्वर आहे. कारण तो आधी मन तुला शांत करायला लावतो. कारण जसं आपण म्हणतो की आपल्या एखाद्या पाण्याच्या ग्लासामध्ये जर ऑलरेडी पाणी भरलं असेल, तर त्याच्यात अजून पाणी भरलं तर ते सांडणार आहे. म्हणजे ह्याच्यात काही कोणी शास्त्रज्ञांनी हा शोध लावण्याची गरज नाहीये. तसं मनामध्ये जर ऑलरेडी एखादा मोठा कचरा साठला असेल आणि तो कचरा जर आपण रिकामाच केला नाही आणि त्याच्यावरती जर आपण अजून डम्पिंग करत गेलो, कचऱ्यावर कचरा, कचरा साठवत गेलो, तर तो कचरा कधीच साफ होणार नाही. त्याच्यासाठी आधी आवश्यक आहे, की मला आधी आतनं साफ व्हायला पाहिजे. त्याला डिटॉक्स आपण म्हणतो आत्ताच्या जिमच्या किंवा काय आपण म्हणूया डाएटच्या भाषेमध्ये आधी तुला डिटॉक्स केलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर तसंच मनाला सुद्धा डिटॉक्स केलं पाहिजे आणि ते डिटॉक्स जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत नवीन कुठलीही गोष्ट तिथे रुजू शकत नाही. आणि ती सगळी आधीच्याच परंपरेतनं, आधीच्याच कोणाच्या तरी ऐकण्यातनं आलेल्या गोष्टी असतात, ज्या तिथे अशा घट्ट रोवून बसलेल्या असतात. त्याला ते डिटॉक्स केल्याशिवाय कुठल्याही नवीन गोष्ट त्याच्यावर उमटणार नाही. त्यामुळे आत्ताच्या कोरोनाच्या काळातला माझा परमेश्वर हा मला असं वाटतं, की माझा सगळ्यात सच्चा मित्र असला पाहिजे. मी त्याच्याशी माझ्या मनातल्या सर्व गोष्टी, मला जर भीती वाटत असेल, मला जर अस्वस्थता वाटत असेल, मला काळजी वाटत असेल, मला आनंद वाटत असेल, कुठलीही गोष्ट इन स्पाईट ऑफ तो काहीतरी माझ्या आयुष्याचं वाईट करेलच्या पलीकडे जाऊन एक मित्र म्हणून मी त्याच्याशी शेअर करू शकलो पाहिजे. True. आणि जर मी त्याच्याशी शेअर केलो तर मला कुठलीच अपेक्षा नाहीये की त्यांनी कुठला उपाय मला सांगावा. हम्म. कारण तो माझ्या जर आतमध्ये असेल तर त्यांनी ऑलरेडी उपाय माझ्या इथे लिहून ठेवलाय. तो शोधण्याची माझी मलाच गरज आहे. आणि त्याच्यासाठी आधी आतनं मला मोकळं व्हायला पाहिजे. ते जोपर्यंत मी मोकळं होत नाही तोपर्यंत तो काय सांगतोय हे माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि मग त्याच्या वतीने सांगणारे अनेक लोक माझ्या आजूबाजूला असतील, जे मला या सगळ्या 21 प्रदक्षिणा, 12 लोकांना पत्र या सगळ्या गोष्टी सांगतील आणि त्याच्यातनं माझं कधीच भलं होणार नाही. मला असं वाटतं माझं तेव्हाच भलं होईल, जेव्हा मी त्याच्याशी डायरेक्टली जसं आपण ब्लूटूथनी कनेक्ट करतो एखाद्या फोनला एखादा फोन आणि मग आपण शेअर करतो आपल्या व्हिडिओ फाईल शेअर करतो, फोटो शेअर करतो. तसं मला वाटतं की त्याच्याबरोबर माझं एक ब्लूटूथ कनेक्शन सातत्याने असलं पाहिजे, की True. जेणेकरून माझ्या कुठल्याही गोष्टींसाठी मला त्याच्याशी बोलणं आणि त्याच्याकडनं पूर्ण समजून घेणं. आता याच्यामध्ये आपण आपला आजचा विषय आहे की कला आणि करोना काळ आणि कला. तर मला जसं आपण म्हणतो की संगीत ही सृष्टीवरती पैदा झालेली किंवा परमेश्वराच्या माध्यमातून पैदा झालेली पहिली कला आहे. आणि निश्चितच म्हणजे आपण नुसतं कान बंद, डोळे बंद करून ऐकलं तरी सुद्धा निसर्गातलं संगीत आपल्या कानावरती पडतं. त्यामुळे निश्चितच संगीत याचा उगमच सृष्टीच्या उगमापासून झालेला आहे. ओंकार हा पहिला नाद आपण ऐकला असंही आपण म्हणतो. तर या संगीताच्या किंवा या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून मला असं वाटतं की तो आनंद प्राप्तीचा किंवा आनंद निर्माण करण्याचं माध्यम प्रत्यक्ष परमेश्वराने तुमच्यापर्यंत केलेलं आहे. की कला कशासाठी आहे, म्हणजे कलाकारांचं पोट भरण्यासाठी आहे का? तर नाही. कला अशासाठी आहे की त्या कलेतनं आनंद निर्माण व्हावा. जसा आपण म्हणतो की बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटातनं, एखाद्या नाटकातनं, एखाद्या मालिकेमधनं किंवा एखादा कवी जेव्हा एखादी कविता सादर करतो त्याच्यामधनं बऱ्याच वेळा आपल्या माणसांना पडणारे अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यात दिसत असतात. आपल्या जीवनाचं एक प्रकटीकरण आपल्याला त्याच्यात दिसत असतं आणि आपण त्याच्याशी जोडले जातो. म्हणजे एखादा प्रसंग बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं, हो रे, माझ्याही बाबतीत हे असं घडलं होतं आणि मी काय केलं?
किंवा कविता ऐकल्यानंतर कविता वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरं तर मला हेच म्हणायचं होतं, पण मला शब्द सुचत नव्हते आणि ते कोणीतरी ते शब्द लिहून ठेवलेले असतात. एखादा सुरेश भटांसारखा कवी असतो, एखादा कुसुमाग्रजांसारखा कवी असतो आणि ते शब्द ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं हेच तर मला म्हणायचं होतं, हेच तर मला सांगायचं होतं आणि मग ते आपल्याला खूप आपले वाटतात. तर कला ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षप्रमाणे लोकांना एकत्र ठेवण्यासाठी, लोकांना आनंद देण्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा नवीन ऊर्जेने आयुष्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून निर्माण केली गेलेली एक गोष्ट आहे असं वाटतं आणि त्या कलेच्या क्षेत्रात आम्ही सगळे काम करतोय आणि त्या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय, त्या निमित्ताने लोकांना एक जगण्याची ऊर्जा मिळते. अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे अ, कला मला आठवते मी जेव्हा वादळवाट नावाची सिरियल करत होतो आणि वादळवाट नावाची सिरियल करताना खरं तर मी त्याच्यात एक अतिशय निगेटिव्ह कॅरेक्टर करत होतो, एका माफिया डॉनचा रोल करत होतो. पण त्याचं त्या हिरोईनवरती खूप प्रेम असतं आणि त्याच्यात एक वाक्य होतं त्याच्या तोंडी, जयसिंग राजपूत त्याचं नाव होतं आणि त्याच्या तोंडी एक वाक्य होतं की पराकोटीच्या द्वेषाचा अ, पराकोटीच्या द्वेषाचं रूपांतर पराकोटीच्या प्रेमात होतं. तर असं त्याचं एक वाक्य होतं. तर पुण्यात एकदा मी असताना एस पी कॉलेजच्या इथनं जात होतो आणि एक मुलगा माझ्या पाठीमागे धावत धावत आला. मला म्हणला, "सर, सर, सर थांबा." म्हणलं, "काय रे?" मला म्हणला, "सर तुमची वादळवाट सिरियल मी बघतो आणि जयसिंग राजपूत हे कॅरेक्टर मला खूप आवडतं तुमचं." म्हणलं, "थँक्यू, थँक्यू." तो म्हणला, "पण त्याच्यापेक्षा खूप महत्वाचं पुढची गोष्ट आहे." म्हणलं, "काय?" तो म्हणला, की "तुमचं जे वाक्य होतं ना, पराकोटीच्या द्वेषाचं रूपांतर पराकोटीच्या प्रेमात होतं, ते मी माझ्या अभ्यासासाठी वापरलं." मी म्हणलं, "म्हणजे अभ्यासावरच्या द्वेषाचं रूपांतर प्रेमात झालं असं?" तो म्हणला, "नाही, नाही. तसं नाही, की मी माझ्या भिंतीवरती लिहून ठेवलं, हं. की पराकोटीच्या श्रमाचं रूपांतर पराकोटीच्या यशात होतं." वाह! आणि हे वाक्य वाह! मी रोज तिथे बघायचो आणि ते बघून मी अभ्यास करायचो. हं, दिवस-रात्र मी अभ्यास करायचो. हं, आणि मी आता तो आय थिंक एम-एस-सी का काहीतरी करत होता. तर त्या एम-एस-सी मध्ये तो डिस्टिंक्शननी पास झाला आणि तो म्हटला, की त्याचं वाक्याचं श्रेय किंवा तो पास होण्याचं श्रेय संपूर्णपणे त्या वाक्याला आहे, की जे खरं तर एका माफिया डॉनच्या तोंडी वाक्य होतं. पण एखाद्या गोष्टीचा कोण कशा पद्धतीने त्याचा वापर करून घेईल आणि म्हणून मला म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे अध्यात्म असेल, आपण स्वतःला ओळखणं हा तर त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे, की आपण कोण आहोत? आपलं इथे स्थान काय हे ओळखणं असेल आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे मराठीत एक फार मस्त म्हण आहे आणि जी फार ऍप्ट आहे असं मला वाटतं, की अ, की एक अ, प्रयत्नांती परमेश्वर. हं, तर प्रयत्नाच्या सगळ्यात शेवटी परमेश्वर असतो. हं. तो प्रयत्नाच्या आधी नसतो. प्रयत्नाआधी परमेश्वर नसतो. प्रयत्नांती परमेश्वर असतो. तो प्रयत्न केल्यानंतर जो आपल्याला मिळतो तो परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर काम पूर्ण झाल्याचा पण असतो. परमेश्वर म्हणजे फक्त ती मंदिरातली मूर्ती नाहीये. तर काम पूर्ण झाल्यानंतर जो आपल्याला एक अतिशय निरागस, ज्याला आपण म्हणतो सेल्फलेस आनंद जो होतो ना, तो हं, आनंद सुद्धा परमेश्वराचं रूप आहे असं वाटतं. कारण तो जर चराचरात आहे, तर हं, त्याचं स्वरूप सुद्धा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतं. आणि जिथे इनोसन्स आहे, जिथे पराकोटीचा सेल्फलेसनेस आहे, हं. तिथे तर परमेश्वराचं अस्तित्व असलंच पाहिजे. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं, की प्रयत्न करत राहणं हं. हे सगळ्यात म्हणजे जेव्हा मी म्हणजे मला कोणावरती टीका करायची नाही, मला कोणाच्या भक्तीचा अ, अपमानही करायचा नाहीये. श्रद्धा आणि कुठल्या कोणाच्याही श्रद्धेचा अपमानही करायचा नाही. पण मला असं वाटतं, की जेव्हा-जेव्हा मी आजूबाजूला बघतो, की माणसं प्रयत्न न करता फक्त देवाचा धावा करतात, तेव्हा वाईट वाटतं, की अरे, असं नका करू. तो तुमच्या बरोबर आहेच आहे आणि राहणारच आहे. हं. पण जे तुम्हाला सगळ्या देऊन त्यांनी बनवलंय, तुम्हाला हात देऊन बनवलंय, तुम्हाला पाय देऊन बनवलंय, ते तसं आहे, की तू गाडीत बसलायस आणि गाडी डोळे बंद करून तू परमेश्वराचा दावा केलास, की आता या गाडीतनं मला इथनं पुण्याला आहे, मला मुंबईला घेऊन जा. तर तसं होणार आहे का? तसं नाही होणार ना. त्या गाडीतलं तुला नेण्यासाठी आधी तुला इग्निशन चालू करायला लागेल. ती गाडी सुरू करायला लागेल. मग तुला गिअर टाकायला लागेल. मग तू तो प्रयत्न तर केलास तर तो तुझ्याबरोबर असणार आहे आणि तुला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. पण तू प्रयत्न न करता नुसता त्याचा धावा करत बसलास, तर तो म्हणेल, की "अरे बाळा, माझ्याकडे अजून खूप कामं आहेत आयुष्यात, की तुला फक्त धावा करून पलीकडे नेण्यासाठी माझं अस्तित्व नाहीये." तर त्याच्याही पलीकडे जो माणूस खरोखर प्रयत्न करतो हो. आणि अशा या संकट काळामध्ये मला असं वाटतं, की ते जास्त महत्वाचं आहे, की कोरोना आलेलाच आहे. आता आपण त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. म्हणजे
मी उद्या किती म्हणायचं ठरवलं की आजूबाजूचे लोक 2 महिने आम्हाला फसवत आहेत, करोना वगैरे काही आलेलं नाहीये, हे एक भास आहे, असं किती म्हणायचं ठरवलं तरी ते काही खरं नाही. कारण तो आलेला आहे, त्यांनी जगभरात आपले पाय रोवलेले आहेत, त्याच्यामुळे अनेक लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारचं संकट आलेलं आहे आणि त्या प्रत्येक संकटाचा सामना प्रत्येक जण त्याच्या त्याच्या शक्तीने करतोय. पण महत्वाचं आहे की त्या संकट जेव्हा आपल्याला कुठलंही येतं, तेव्हा त्या संकटातनं बाहेर पडण्याचे मार्ग सुद्धा ते संकट आपल्या समोर आणत असतं. आणि ते जर आपण मार्ग शोधले नाही, जसं कलेच्या क्षेत्रात आपण पुन्हा बॅक टू करोना आणि कला. आता ही कला जर आनंद निर्माण करण्यासाठी त्याची निर्मिती झाली असेल, आनंद देण्यासाठी त्याची निर्मिती झाली असेल, आणि आता करोनाचा काळ आहे आणि 2 महिने आमचं शूटिंग बंद आहे, 2 महिने नाटकाचे प्रयोग बंद आहेत, 2 महिने सिनेमागृह आम्हाला मिळत नाहीत, नाट्यगृह कधी मिळतील याची आम्हाला खात्री नाही. अशा या सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही असं ठरवलं की नाही बाबा, आता हे काही जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत काही लोकांना आनंद देता येणार नाही, आपण आहोत तिथेच आपल्याला बसलं पाहिजे. तर त्या म्हणजे जसं एक गोष्ट आहे की एखादी भीती आल्यानंतर त्याला आपण म्हणतो की फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर फाईट करणार आहात तर तुम्ही त्याला घाबरून पळून जाणार आहात. तर मला असं वाटतं की कलेनी मला हे शिकवलंय की मी त्याच्याबरोबर फाईटच केली पाहिजे. मी जर त्याला घाबरून गेलो तर उद्या तो माझ्या पूर्ण आयुष्याचा, माझ्या मनाचा आणि माझ्याबरोबर आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा ताबा घेईल आणि मलाही त्याला कधी करून द्यायचं नाही. मला काय करायचंय तर मला त्याला फाईटच केलं पाहिजे. आणि मग आमच्या कला क्षेत्राचा विचार करता आज संगीताचे कार्यक्रम असतील, नाटकांचे कार्यक्रम असतील किंवा नृत्याचे कार्यक्रम असतील, हे जिथे जिथे सादर होतात ती सर्व नाट्यगृह आज बंद आहेत. ते सर्व सिनेमागृह जिथे सिनेमा प्रदर्शित होतात ते बंद आहेत. मग आम्ही काय करायचं? मग आम्ही हातावर हात ठेवून बसायचं कारण आम्ही काही करू शकत नाही का? या संकटातनच आता ह्या कलेला वेगळी दिशा देण्याचे मार्ग शोधायचे. तर मी दुसरा ऑप्शन कायम शोधतो. आणि माझ्या बाबतीत कदाचित खंडोबाच्या कृपेमुळे असेल किंवा मी त्या परमेश्वराशी कदाचित माझे एकरूप होण्याचे मार्ग वेगळे असतील. पण माझा परमेश्वर आहे, तो मला कधीही संकटात माझा धावा कर असं मला सांगत नाही. माझा परमेश्वर जो आहे माझ्या मनातला, तो जेव्हा संकट येतं तेव्हा तो परमेश्वर खूप खुश होतो. कारण तो म्हणतो की चला, आता ज्याच्यासाठी तुला मी बनवलंय त्याचं आता काम करण्याची वेळ आलेली आहे. हातपाय हलवण्याची वेळ आली आहे. मेंदू जो तुला दिलाय तो चालवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने माझा उपयोग करण्याची वेळ आली आहे. तर हे जर सगळं परमेश्वर आहे, तर त्याचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे संकट जेव्हा येतं ना, तेव्हा मी भयंकर खुश होतो की चला आता काहीतरी करायला मिळेल आपल्याला. सगळंच आलबेल सुरू असतं तेव्हा त्याला काही करण्यासारखं नसतं. पण जेव्हा संकट येतं तेव्हा तो मनातला तुमचा परमेश्वर आहे तो जागृत होतो. आणि त्याला जर तुम्ही जागृत केलं नाही, त्याला जर तुम्ही तसंच बसून दिलं तर तो कधीच तुम्हाला मदत करणार नाही. त्या परमेश्वराला तुम्हाला जागृत केलंच पाहिजे आतल्या, कारण तोच तुम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. तसं या करोनाच्या कला आणि करोनाच्या काळामध्ये कला जेव्हा बंद झाली, नाटकं जेव्हा बंद झाली, तेव्हा पहिले काही दिवस आम्हाला असं वाटलं की ओके ठीक आहे, काही दिवसात, एक 15-20 दिवसात संपेल. कारण म्हणजे आमच्यातल्या कित्येकाने अशी तयारी केली होती की पहिला 13 तारखेला वगैरे शूटिंग बंद झाल्यानंतर आम्ही पुढच्या कमिटमेंट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात द्यायला आहोत. कारण आम्हाला असं वाटतं की करोना काय 15 दिवसाच्या पलीकडे भारतात टिकणार नाही. पण तो बिचारा तो जरा जास्तच दिवस आपल्याकडे राहिलाय आपल्या अपेक्षेपेक्षा. तो एप्रिल पण गेला, मे पण गेला, आता जून आला तरी त्याची जायची काही नावं नाहीये. तर थोड्या दिवसानंतर जेव्हा आपण लक्षात येतं की हे काही इतक्यात जाणारं नाहीये आणि मग तेव्हा आपण आपले मार्ग शोधायला लागतो. मग आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी फेसबुकचं माध्यम निवडलं, ज्याच्यातनं ऑनलाईन त्यांनी लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. काही लोकांनी संगीताद्वारे, काही लोकांनी कथाद्वारे, काही लोकांनी कविता वाचनाद्वारे, काही लोकांनी मुलाखतींद्वारे. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधले. काही सिनेमांनी जे प्रदर्शित होऊ शकणार नाही छोट्या बजेटचे, त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. आणि मग तुमच्या बरोबरची जी लोक असतात तर त्यांना मदत करणं हे काही तुम्ही उपकार त्यांच्यावर करत नाही. मला असं वाटतं की माणूस म्हणून हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही आजूबाजूच्या आपल्या बरोबरच्या संकटात सापडलेल्या लोकांना तुम्ही त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यामुळे आम्ही देखील बरेचसे लोक एकत्र येऊन आमच्या क्षेत्रातल्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत मदत कशी पोहोचेल, त्यांना कसं बाहेर येता येईल याचाही विचार करत होतो. आणि फायनली जसं मला वाटतं की प्रयत्नांमधला एक भाग की म्हणजे उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री आहेत आणि मुळात ते अतिशय प्रेमळ आहेत. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो माझा त्यांचा परिचय, ते अतिशय प्रेमळ आहेत आणि मुळात ते स्वतः कलावंत आहेत. तर 1.5-2 महिने झाल्यानंतर मी आणि आदेश बांदेकर आम्ही सतत एकमेकांशी बोलत होतो की काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल.
आणि एक दिवशी साहेबांचा फोन झालेला असताना मी त्यांना फोनच्या शेवटी म्हणलं की साहेब खूप अस्वस्थता आहे हो. तुम्ही एकदा बोलाल का त्यांच्याशी सगळ्यांशी झूम वरती? आणि ते पटकन हो म्हणले. दुसऱ्या दिवशी त्यांनी वेळ दिली, ती आमची मीटिंग झाली आणि 10व्या दिवशी शूटिंगला परमिशन देणारा सरकारचा जी आर निघाला. तर मला काही याच्यातलं मोठे पण माझं सांगायचं नाहीये, पण आता साहेबांशी कसं बोलायचं, मग त्यांच्याकडे वेळ असेल का? तर मला असं वाटतं की तुम्हाला शांत बसून कुठलीच गोष्ट घडणार नसते जोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला प्रयत्न तुम्ही करत नाही, तिथपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्यातनं कुठल्याही प्रकारची निर्मिती होणं शक्य नसतं. आणि सुदैवाने आता अशी परिस्थिती आहे की हा काळ जरी आता किती काळ राहील आपल्याला माहिती नाही, त्याच्यावरती लस कधी निघेल याची उत्तर आपल्याकडे नाहीये. पण या सर्व काळामध्ये महत्वाचं हे आहे की आज हजारो लाखो मजूर आज मुंबईकडनं किंवा दक्षिणेतल्या राज्यांमधनं आज त्यांच्या त्यांच्या गावी जात आहेत. आपल्याला आता करोना काळ हा जरी संपला, कधीतरी संपेल तो, तर हा संपल्यानंतर आपल्याला आपल्या मूलभूत जगण्याविषयी पुन्हा एकदा विचार करायला लावणारा हा काळ आहे हम्म. की ह्या काळात आपण खरंच काय कमवलं आणि काय गमवलं. आपण स्वतंत्र भारताच्या गोष्टी करतो, आपण राजकारणाच्या गोष्टी करतो, भारत महासत्ता होणार या गोष्टी करतो आणि या सगळ्यामध्ये आपण सातत्याने आपल्या देशातली वैविध्यतेबद्दल बोलतो, परंपरेबद्दल बोलतो. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे ज्या माणसांना आपण आपल्या देशाचे नागरिक मानतो, जे 130 कोटी आपली जनता आहे असं आपण मानतो, त्या 130 कोटी जनतेपर्यंत सरकार म्हणून, माणूस म्हणून आपण खरंच पोहोचलो का? आपण आरोग्य म्हणून, आरोग्य सेवा म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलो का? त्यांना जगण्याची कुठली तरी शाश्वती आपण आपल्या सरकारमध्ये देऊ शकलोय का? आणि ती जर दिली नसेल तर मला असं वाटतं की महासत्ता वगैरे स्वप्न बघण्याच्या आधी म्हणजे मला हा एक आउट ऑफ द वे विषय नाहीये, हा याला जोडणारा म्हणून मी एक गंमत सांगावीशी वाटते. मी युरोपला कधी गेलो नव्हतो. पहिल्यांदा इंग्लंडला जाण्याची वेळ लंडनला गेलो होतो आणि मी आणि महेश काळे आम्ही दिवसभर लंडनच्या रस्त्यांवरनं चालत 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 वाट फुटेल तिकडे आम्ही नुसते गप्पा मारत आम्ही चालत होतो. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, आणि ही परिस्थिती फक्त लंडनमध्ये नाही, ही अनेक देशांमध्ये आहे, की तिथे कोणीतरी एखादा व्हायोलिनवाला फुटपाथवरती येतो, तो व्हायोलिन वाजवत असतो. कोणीतरी बासरीवाली एखादी मुलगी असते, ती बासरी वाजवत असते. कोणीतरी तिथे चित्र काढत असतं. आणि ह्याची त्यांना कुठल्याही प्रकारे लाज वाटत नाही, याची त्यांना कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही की लोक आपल्याकडे बघतील आणि आपल्याला हसतील. आपल्याकडे दुर्दैवाने आपल्याला म्हणजे या सगळ्या भारतीय वातावरणामध्ये मला कधी कधी विचार केल्यानंतर वाईट वाटतं की आनंद घेण्यात पाप आहे असं आपल्याला लहानपणापासून का सांगितलं जातं. एखाद्या गोष्टीतला आनंद घेण्यात तुम्हाला पाप आहे आणि तुम्ही जे काही करायचंय ते मेल्यानंतर मोक्ष प्राप्तीसाठी करायचंय असं का सांगितलं जातं. आणि मग मधलं जगणं जे आहे आपलं, त्या जगण्यातला आनंद कुठे हरवतो. आज आपल्याकडे शनिवार वाड्यावरती मला नाही आठवत की एखादा मुलगा त्या बाहेर शनिवार वाड्याच्या व्यासपीठावरती येऊन छान बासरी संध्याकाळची वाजवत बसलाय किंवा काहीतरी चित्र काढत बसलाय किंवा काहीतरी, असं एकही दृश्य मला कुठल्याही भारतातल्या शहरांमध्ये दिसत नाही. तर हा आनंद प्राप्तीमधलं पाप असण्याचं काय कारण आहे. आपण लोकांना म्हणजे मध्यंतरी मी एक आर्टिकल वाचलं होतं ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जगातली सगळ्यात जास्त स्ट्रेस असलेली लोक भारतात आहेत. म्हणजे कशासाठी आपण सातत्याने उठ सूट सतत आपली भारतीय परंपरा, भारतीय विचार, भारतीय अध्यात्म, भारतीय वेद, भारतीय योगा, भारतीय मेडिटेशन या सगळ्या भारतीय गोष्टींबद्दल बोलतो आणि आनंदी जगामध्ये आपण सगळ्यात शेवटच्या रँकवरती आहोत. हा विरोधाभास कसा काय आपल्याकडे. आणि मग हा जर विरोधाभास आपल्याकडे असेल तर त्याच्यातनं बाहेर पडण्याचे सुद्धा मार्ग आपल्याला शोधले पाहिजे. म्हणजे एकेकाळी आम्ही असं म्हणतो की खजुराहो सारखं एखादं मंदिर असतं की ज्या खजुराहोच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला लैंगिकतेची दृश्य तुम्हाला कल्पकतेने शिल्पकलांमधनं कोरलेली दिसतात. बर त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही, कारण खजुराहो मंदिर भारताचं आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही नाही असं नाही, हे आमच्याकडे नाहीच आहे, हे पाप आहे असं पूर्ण. आज तुम्ही कुठल्याही जुन्या मंदिरांमध्ये गेलात तरी त्या शिल्पाशी निगडीत असलेले अवशेष तुम्हाला त्या मंदिराच्या गर्भगृहात गाभाऱ्यात आढळतात, एखाद्या खांबावरती. त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. तिथे तुमचं पाप पुण्य काही अडवत येत नाही. मला असं वाटतं की खजुराहोचं मंदिर हे फक्त मंदिर नाहीये, तर खजुराहोचं मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहेच आहे, म्हणजे कलेचा. आणि त्याचबरोबर भारतीय म्हणून आपण कशा प्रकारे आपलं आयुष्य एन्जॉय करत होतो, सेलिब्रेट करत होतो, मी त्याला साजरं करणं असं म्हणतो. तर भारतीय म्हणून आपण स्वतःचं आयुष्य कसं सेलिब्रेट करत होतो, साजरं करत होतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खजुराहोचं मंदिर आहे.
आणि आज आमच्यावरती वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे पडदे टाकत आम्ही माणसाला इतकं गुलाम करून ठेवलंय की त्याच्यातनं त्याला बाहेर पडण्यासाठी आम्ही संधीच देत नाहीये. काही केलं की तुझा धर्म आडवा येतो, काही केलं की तुझी जात आडवी येते, पण ह्याच्यातनं माणूस म्हणून जो मी एक साकल्याने आनंद उपभोगण्याचा आहे आणि आनंद उपभोगणं याच्यात काय पाप आहे हे मला आजपर्यंत कळलं नाहीये. तर तो जो मला असं वाटतं की या सगळ्या माणसाच्या दाबलेल्या गोष्टींमध्ये या कला क्षेत्राचं महत्व मला इतकं महत्वाचं वाटतं की किमान त्या निमित्ताने का होईना पण हा आनंद लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येतोय, त्यांना तो आनंद सेलिब्रेट करता येतोय. आजूबाजूच्या अत्यंत दाबलेल्या परिस्थितीत आम्ही लोकांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणू शकतोय आणि ते हास्य आणण्यासाठी करोना हा आमचा अडसर असू शकत नाही. करोना असेल, चक्रीवादळ असेल, या कुठल्याही गोष्टींनी लोकांपर्यंत देण्याचा आमचा आनंद थांबू शकत नाही आणि ते आम्हाला कधीही थांबवूही शकणार नाहीत, कारण त्याच्या पलीकडे जाऊन आनंद देण्यासाठी आम्ही आमचे आमचे मार्ग शोधलेत. आणि आत्ताच्या काळामध्ये करोनामुळे एक तसं पूर्वी स्पृश्य अस्पृश्यता जी समाजात होती तशी आता दुर्दैवाने या करोनामुळे कारण नसताना स्पृश्य अस्पृश्यता समाजात आली आहे. आणि आपण बघतो की ह्या सोसायटीमध्ये एखादा करोना असेल तर कधी कधी लोक त्याच्याकडनं काही घेत नाहीत, त्याला वाळत टाकतात. तो बरा होऊन आल्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर मला असं वाटतं की आत्ता गरज आहे ती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण आपल्या प्रत्येकाबरोबर खंबीरपणे उभं राहण्याची, खंबीरपणे एकमेकांना साथ देण्याची, खंबीरपणे आपल्यातला आनंद शेअर करण्याची. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला ज्या परमेश्वराची आजपर्यंत भीती घातली गेली त्या परमेश्वराशी मित्र म्हणून थेट गळाभेट घेण्याची. कारण जोपर्यंत आपण त्याच्याशी मिठीमध्ये येत नाही, ती मिठी फक्त काय म्हणूया त्याला, फिजिकली मिठी नसते, ती मिठी एकरूप होण्याची असते. जोपर्यंत आपण त्याच्याबरोबर एकरूप होत नाही, जोपर्यंत त्याच्याबरोबरचं आपलं आदान प्रदान होत नाही, जोपर्यंत त्या मिठीसाठी सुद्धा आपल्याला मधला कोणीतरी एक तिसरा माणूस लागत असेल, तर मला असं वाटतं आता विचार करण्याची गरज आहे. आणि याच्यातनं कला क्षेत्र म्हणून या कला क्षेत्राचे एक घटक म्हणून आम्ही काही प्रमाणात का होईना पण लोकांच्या चेहऱ्यावर जर आनंद प्रस्थापित करू शकलो असू, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य प्रस्थापित करू शकलो असू, तर मला असं वाटतं की त्याची संपूर्णपणे त्या परमेश्वराची कृपा आहे की त्यांनी ती शक्ती आम्हाला दिली आहे आणि आमच्याकडनं तो करून घेतोय. फारच सुरेख सर, फार सुरेख. म्हणजे आपण इतक्या सहज शब्दामध्ये सगळाच विषय एवढा सक्षमपणे मांडलात आणि मला वाटतं की ह्या सगळ्या भावना ज्या आपण व्यक्त केल्या त्या प्रत्येकाच्या मनात आत्ता आहेत. कारण आपण जसं म्हणतो की उदाहरणार्थ आपण जसं सुरुवातीला म्हणालात की ईश्वरत्वाचं जे काही व्याख्या आपल्याकडे केली गेली, परमसद्गुरू काय म्हणलंय आम्हाला अक्कलकोट आमचं सांगितलं जातं की ईश्वर काय आहे की तुम्ही एखादं बीज घ्या, कुठलंही बीज घ्या, त्याला जमिनीमध्ये लावा, बरं का. कालांतराने ते बीज जमिनीमध्ये रोवलं जातं, जमीन त्याला पोषकांश देते, हवा पाणी मिळतं त्याला. थोड्या दिवसामध्ये त्या वृक्षाचं मध्ये रूपांतरण होतं त्या बीजाचं. जी ऊर्जा एका बीजाला वृक्ष करते ते ईश्वर आहे. ईश्वर केवळ चैतन्य आहे, ते कधीही चिडू शकत नाही, आनंद येऊ शकत नाही, कारण ते निर्गुण निराकार मानलं गेलंय. आणि ते चैतन्य प्रत्येकाच्या अस्तित्वात आहे. म्हणजे त्याच्यासाठी म्हणून मला कुठल्या मंत्र द्यायची गरज नाहीये, कुठेही मला जाऊन मागायची गरज नाही, कारण मी कुणाला मागतोय? चैतन्य तर माझ्यामध्येच आहे. म्हणजे शेवटी मी मलाच मागणार आहे का? मागायचं झालं तर कर्तृत्व करून दाखवा म्हणायचे. त्यामुळे महाराज उदाहरण द्यायचे की एवढं सगळं युद्ध होत होतं महाभारतामध्ये, अर्जुनावरती एवढे वार होत होते, प्रत्यक्ष ईश्वर समोर बसले होते, पण त्यांनी हस्तक्षेप नाही केला त्याच्यामध्ये की तुला लढावं तर लागणारच आहे, बरं का. कधी त्याला 12 प्रदक्षिणा मार, 21 नारळ फोड म्हणून तोटके सांगितले नाहीत की अरे अर्जुना तुला राज्यच हवंय ना, उत्तरेकडे जा, 21 नारळ फोड, 22 प्रदक्षिणा मार, तुला राज्य तुला मिळेल, असे शॉर्टकट सांगितले नाहीत. कर्माचं, कर्तृत्वाचं, अभ्यासाचं, साधनेचं, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्ठेचा मार्ग सांगितला की तुझ्या स्वतःवरती निष्ठा ठेव, अभ्यास करून कलागुण प्राप्त करून घे आणि त्या कलागुणांचा वापर करून जीवन उभं कर. शेवटी तुलाच बाण सहनी करावं लागणार, ते मारावी लागणार आहेत, ह्याच्या पलीकडे जावं लागणार आहे. आणि आपण फार एक महत्वाचा मुद्दा म्हणलात की भारतीय अध्यात्मामध्ये अशा प्रकारचं पापपुण्याचे कन्सेप्ट नाही आहेत सर. म्हणजे तुम्हाला जीवन आनंद मिळण्यासाठीच दिलेलं आहे, तुम्हाला जीवनामध्ये आनंदी होण्यासाठीच संधी दिलेली आहे. किंबहुना तुम्हाला परत परत आनंदी व्हायचंय, म्हणजे एकाच जीवनामध्ये आनंद पुरणार नाहीये तुमचा. त्यामुळे तुम्हाला प्रेमही करायचं आहे, मैत्रीही करायची आहे, कुटुंबही करायचं आहे, यशही मिळवायचं आहे, समाजकार्यही करायचं आहे. शक्य तितकं प्राप्त करा, असे ऋग्वेदामध्ये म्हणलं जातं की सार्वभौमत्व मिळवा, इतकी शक्ती तुमच्या ईश्वराने दिलेली आहे. एक छोटस गाव काय, संपूर्ण विश्वाचं सार्वभौमत्व तुम्ही प्राप्त करू शकाल, इतकी स्वयंपूर्ण ऊर्जा तुमच्यात आहे. त्याचा वापर करून काय करायचं तुम्ही ठरवा म्हणून.
बरं का. म्हणजे आपल्याकडे जसं आपण म्हणता की ही जी पारंपरिकतेमधनं जी बैठक आली ना, ती मूळ वेदांची बैठक नसावी. बरं का. ही कुठेतरी मधल्या काळामध्ये सगळी ती वेगळ्या दिशेला गेली. भ्रष्ट झाली ती. हो, वेगळ्या दिशेला गेली आणि ती कुठेतरी अ, अ, तोटके मिळवणे आणि ह्या त्या पोपटच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये तो पत्ता उघडून दाखवतो वगैरे त्या सगळ्या त्याच्यामध्ये अडकली जाऊन ही मूळ आध्यात्मिक बैठक कारण नव्हती. वेदांमध्ये जे मी अनेक ज्ञानी लोकांकडनं ऐकलंय ते वेदांमध्ये आहे ते फक्त ज्ञान आहे, हो, दुसरं काहीही नाहीये. नाही, कारण वेद शब्दाचा अर्थच ज्ञान होतो. बरं का. विद धातूपासून निघालेला शब्द आहे तो. ज्ञान फक्त म्हणजे कुठलंही ज्ञान, मग तुम्ही स्वयंपाक करण्याचं ज्ञान देखील वेदच मानलं जातं. तुम्ही कला म्हणलात तरी वेदच मानलं, सामवेदाचा भाग मानला जातो कलेला. बरं का. त्यानंतर आयुर्वेदाचं ज्ञान, आरोग्याचं ज्ञान, शिक्षणाचं आणि ज्ञान. भरत मुनींनी लिहिला तो सुद्धा नाट्यवेद होतो. हो हो. आणि त्याचं पण ज्ञान आहे ते. होय. आणि म्हणजे ईश्वराची एक आराधना आपण नटराज स्वरूपात करतो, म्हणजे तो कलेचा आविष्कार आहे. बरं का. म्हणजे आपल्याकडच्या भूमिकांमध्ये मानवी संपूर्ण स्वभावाचं अध्ययन करून त्याची व्याख्या केली गेली आहे. त्यामुळे टेम्पल गोईंग ही जी कन्सेप्ट आता आहे, मंदिराला जाऊन येणे, ही म्हणजे महाभारतात कोण कुठल्या मंदिराला जात होतं, कुठेच उल्लेख नाहीये त्याच्यामध्ये. कारण मंदिर ही ऊर्जा केंद्र म्हणून मानली गेली होती. ती संपूर्ण त्या गावाला ऊर्जा देत होती. आत जाऊन काही मागण्याची गरज नव्हती, कारण तुम्हाला हे माहिती होती की मिळवायचं ते मला बाहेरच मिळवायचंय. आपल्याकडचे तुम्ही डॉक्टर आपले आता इंदुरकर सर नावाचे फार मोठे या स्कल्पचर वरती आणि भारतीय इतिहासावरती अभ्यास करणारे एक खूप थोर तज्ञ, आता दुर्दैवाने त्यांचं गेल्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. तर इंदुरकर सरांकडे जेव्हा मी अनेक वेळा माझी त्यांच्याशी बैठक व्हायची, आम्ही त्यांच्याकडे मुद्दामून जायचो त्यांच्याकडनं ऐकायला, कारण त्यांच्याकडनं ऐकणं हा सुद्धा एक फार आनंददायी सोहळा होता. तर इंदुरकर सरांकडे गेल्यानंतर ते देवळांवरती एक कार्यक्रम करायचे, भारतातल्या देवळांवरती. आणि त्या देवळांचं त्यांचं म्हणणं होतं की देवळांचे आपले आकार सुद्धा जर बघितले तर त्याचे आकार सुद्धा निश्चित असे आहेत की त्याच्यातनं जसे मूर्ती तिकडे नंतर आली, देवळांचं कारणच तुमच्या शांततेसाठी होतं. जे कनेक्शन तुमचं विश्वाबरोबरचं आहे, विश्वाबरोबरचं कम्युनिटी सेंटर सारखं, त्या विश्वाबरोबरचं कनेक्शन तुम्हाला एकाच जागी त्या विश्वाची ऊर्जा तुमच्या त्या जागेमध्ये येऊ आणि त्या जागेमध्ये तुम्ही मन शांत करून पुन्हा आपल्या कामाला लागो, त्याच्यासाठीच त्याची स्थापना केली गेली होती. म्हणूनच आपल्याला दिसतं की जुन्या अनेक देवळांच्या बाहेर आपल्याला खूप सुंदर सुंदर पद्धतीची स्कल्पचर दिसतात. आणि त्याच्यात ती स्कल्पचर म्हणजे तेव्हा जसं आपण म्हणतो की आपल्याकडे लिखित तेव्हा कदाचित नव्हतं, आपल्याकडे गुरुकडनं शिष्याकडे आणि शिष्याकडनं त्याच्या पुढच्या व्यक्तीकडे ती जसं तो एक प्रवाही मार्ग होता, तसं ही स्कल्पचर सुद्धा एखादी गोष्ट जी त्याला वाटलेली आहे ती पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या स्कल्पचरच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी ती सगळी स्कल्पचर केली होती. म्हणजे इतकं सुंदर ज्ञान जर आपल्याकडे आहे तर ते इतकं चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे आणलं जातं, ह्याचं जास्त वाईट वाटतं. आपण ज्ञान न घेता फक्त कर्मकांड घेतो, कांड, त्यातलं कर्म निघून जातं, उरतं ते कांड, आणि त्याच्यातनं काहीच कोणाला मिळत नाही. खरंय. आणि खूप महत्वाचा विषय आहे हा, कारण ज्या संस्कृतीने एवढं साम्राज्य प्रस्थापित केलं, म्हणजे आपण आता सुरुवातीला म्हणालात तसं की जगभरामध्ये एक वैश्विक साम्राज्य या संस्कृतीने उभं केलं होतं. दूर पारपर्यंत आजही उत्खनन करतायत, त्याच्यामध्ये अवशेष भारतीय संस्कृतीचे मिळत आहेत जगभरामध्ये. आणि हे सगळं आपण अंधश्रद्धात्मक या विचारावरती उभं करू शकलो नसणार आहे. बरं का. म्हणजे आत्ताच जी काही धर्माची मांडणी आहे ती आपण म्हणतात तसं श्रद्धेवरती किती आणि गैरसमजावरती किती याचा विचार करण्याची गरज होणार आहे कधीतरी. आणि मूळ जे काही शास्त्र म्हणून सांगितलं गेलं, जे गुरुकुलांमधून शिकवलं जात होतं, ते काय होतं की तुला व्यक्तीला एक सामान्य काय म्हणतात, तू व्यक्ती म्हणून जन्माला आलेला नाहीयेस, तू एक समृद्ध एक ऐश्वर्यवान व्यक्ती म्हणूनच जन्माला आलेला आहेस. त्या ऐश्वर्याची प्राप्ती करून घेण्यासाठीच तुम्हाला शिक्षण देणारे गुरुकुलं होती. त्यामधलं सामर्थ्य तुम्हाला दाखवणं, तू कलाकार असू शकशील, तू स्पोर्ट्समन होशील, तू डॉक्टर होशील, जे काही असेल ते त्याच्यासाठी म्हणून उत्कृष्ट व्यक्ती घडवणे आणि त्या व्यक्तीला परिपूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वाटचाल शिकवणे, ह्याच्यासाठी म्हणूनची ही गुरुकुलं होती. म्हणजे उदाहरणार्थ स्वामींकडे आमच्याकडे उदाहरणं सांगितली जातात की स्वामींकडे जेव्हा कोणी यायचं आणि म्हणायचं की मी तीर्थाटनाला जाऊ का, तर स्वामी स्पष्ट नको म्हणून सांगायचे की काय करणार जाऊन जाऊन गावोगावी जाऊन भटकून अशा प्रकारे मंदिरांमध्ये काय करणार, हुडकायचंय ते आत बसून हुडकावं लागणार आहे, जागेवरती बसून हुडकावं लागणार आहे, घरी बसून हुडकावं लागणार आहे.
त्यामुळे आमच्याकडे म्हणजे इथं कधीही अक्कलकोटला जी काही लोक येतात महाराजांकडे यायची, ते महाराज स्पष्टच म्हणायचे की आता इथपर्यंत आलात ना, आता परत भटकू नका कुठेही, आता आपण आपल्या घरी जावा, म्हणजे शिकवलंय त्याचा वापर करा आणि स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच्या परिसराचं कल्याण करा. आता भटकण्याचे दिवस संपले. बरं का. आणि ही भूमिका घेऊन अक्कलकोटचं काम आपण सुरुवातीला म्हणलात की अक्कलकोटचं काम आपण वाढवतोय, म्हणजे हाच विचार वाढवतोय की मूळ वैदिक अध्यात्म काय होतं, मूळ विचार काय होता, ईश्वर तत्व काय होतं. जसं आपल्याला खंडोबा या स्वरूपामध्ये ईश्वराची भेट झाली, म्हणजे वैश्विक चैतन्य जे आहे ते त्या मूर्तीमध्ये आपल्याला आजोबांच्या माध्यमातून दिसलं, कुणाला आपल्या आईमध्ये दिसेल. बरं का. मला नक्कीच. मला माझ्या मित्रामध्ये दिसेल, मला हे झाडामध्ये दिसेल. वैश्विक चैतन्य जे माझ्या अणुरेणूमध्ये वाहतंय ते मला प्रत्यक्षात बघायचं असेल, तर जिथे मला भास होईल तिथे मला ते प्रचिती त्याची येऊ शकेल. मग मला सगळ्यांसारखं अमुक मंदिरातच यायला हवं अशी काही कंपल्शन नाहीये आपल्याकडे. म्हणून मग मी झाडाखाली मला देव सापडू शकतो, मला माझ्या गुरुमध्ये देव सापडू शकतो, माझ्या आई वडिलांमध्ये सापडू शकतो. ही जी भूमिका होती त्याला घेऊन जेव्हा समाज उभा होता तेव्हा तो वैभवशाली संपन्न होता. ती कुठेतरी घसरली आणि आपण सडनली एकदम पारतंत्र्यात गेलो. आता परत ते प्राप्त करायला बघतोय. म्हणजे आपण सुरुवात जी केली ती खूप सुंदर केली. एक कौटुंबिक बैठक आपल्या मनामध्ये, एक अध्यात्माची बैठक होती. अध्यात्म शब्दाचा अर्थ काय, अधि आत्मनः, म्हणजे माझा शोध घेणे. बरोबर. ईश्वराचा शोध घेतला नाहीच आहे आम्ही कधी. ईश्वर काय आहे, मी कशाला शोधायला जाऊ, काय मला मिळणार आहे, म्हणजे मला अचानक एक 4 हाताची व्यक्ती समोर उभी राहिली, मला काय मिळणार आहे त्यातून, समजा. बरं का. शेवटी मला माझ्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे मला आठवतंय मागे नाही, काही आणि समजा अशी 4 हाताची व्यक्ती समोर येऊन उभी राहिली तर मी मागणार काय? तर मला प्रमोशन मिळू दे किंवा माझा फ्लॅट मधनं बंगला होऊ दे हेच मागणार ना. याच्या पलीकडे काय मी मागणार नाही. किंवा म्हणजे कदाचित तसं आपण बघून मला जे मागायचं ते मी विसरून जाईल. त्यापेक्षा आपण प्रयत्न आपल्या आतल्या गोष्टी, तुम्ही फार सुंदर बोलताय डॉक्टर. आणि म्हणजे एक उदाहरण देतो. स्वामी समर्थांचं एक उदाहरण आहे की स्वामी समर्थ त्यांच्या नित्य तिथल्या भेटीच्या जागी बसलेले होते एकदा, आणि एक व्यक्ती आले, डोळ्यात अश्रू होते, आणि त्यांना स्वामींना म्हणाले की मी खूप कष्टात आहे स्वामी, मला मदत करा. मग स्वामी हसले आणि म्हणाले की काय काय अडचण आहे. तर मला आर्थिक विवंचना आहेत, मला कौटुंबिक विवंचना आहेत, मला खूप जीवनामध्ये आता अडचणीचा काळ चालू आहे, तर तुम्ही कृपा करून त्यातनं मला मार्ग काढा. तर म्हणाले की सगळ्यात मोठी विवंचना काय, तर आर्थिक विवंचना ते म्हणतात की माझी खूप मोठी आहे. मग ते स्वामी विचारतात त्यांना की काय करतोस राजा. मग ते व्यक्ती म्हणतात की मी शेती करतो स्वामी. मग स्वामी विचारतात घरची शेती आहे का स्वतःची. ते व्यक्ती म्हणतात हो माझी घरची शेती आहे. घरी बैलजोडी आहे का तुझ्याकडे. हो. ते व्यक्ती म्हणतात हो आहे. मग स्वामी त्याच्याकडे हसून म्हणतात मग करून खा की राजा, कशाला मागत फिरतोस म्हणून. बरं का. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी जेव्हा तुम्ही करून खात असाल तेव्हा मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही माझ्यासमोर रांगा लावून उभे राहून जर काही मागत असाल त्या दिवशी मी पाठीशी आहे का. म्हणजे अनन्यास चिंतयंतो माम असं म्हणाले स्वामी, की अनन्य भावाने जेव्हा तुम्ही भक्ती कराल, शरणागत सेवा भावाने जेव्हा जीवनाकडे बघाल, परोपकाराने जीवनाकडे बघाल, त्या दिवशी मी तुमच्या मागे उभा आहे. बरं का. आणि तो भाव तुम्हाला जर नाही घेता आला, तो जर भाव तुम्ही मिस करताय, तर तुम्ही अजून पूर्णपणे स्वामी भक्त झालेला नाही आहात. ही अक्कलकोटची स्वामींची म्हणजे ज्याचा प्रचार आपण करतो, अग्निहोत्राच्या माध्यमातून जो विषय मांडतो आपण, तो हाच आहे की तुमच्या मध्ये असलेल्या चैतन्याला ओळखा. अध्यात्म म्हणजे बाहेर देवाचा शोध घेण्यात अर्थ नाहीच आहे, कारण बाहेर देव कुठेही सापडणार नाहीये. तुम्हाला देव सापडणारच असेल तर आत्मदर्शन हेच ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. तुम्हाला स्वतःमधले कला, स्वतःमधलं ईश्वर तत्व जे हुडकायचं असेल, स्वतःमधलं सामर्थ्य हुडकायचं असेल, तर तो अध्यात्म आहे. तुम्ही जसं आत्ता आपण जसं जीवन जगताय, ज्या म्हणजे यशाच्या उच्चांकावर आपण गेलेले आहात, हे अध्यात्म आहे. भारतीय अध्यात्म, वेदांना अपेक्षित अध्यात्म हे आहे की स्वतः मधल्या एका वैशिष्ट्यिक गोष्टीला ओळखा. माझ्यामध्ये काय स्पेशालिटी आहे, माझ्यामध्ये काय युनिकनेस आहे, आणि माझं पर्पज इन लाईफ काय आहे. बरं का. मी इथं येण्याचं पर्पज इन लाईफ काय आहे, माझं जीवनाचं ध्येय काय आहे, की माझ्यामध्ये असलेल्या ह्या विशेष तत्वाचा वापर करून स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं, पण त्या योगाने समाजाचं कल्याण कसं साध्य करीन मी, याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म आहे. हे भारतीय वेदांना अपेक्षित, कृष्णाला रामाला अपेक्षित असलेलं हे अध्यात्म आहे. आत्ता जे अध्यात्म म्हणून पॅकेज केलं जातं ते अध्यात्म नाही. म्हणजे आजही आमच्याकडे लोक येतात, म्हणतात इथं आल्यावर मंदिरासारखं आल्यासारखं वाटत नाही हो. म्हणजे उदाहरण नाही वाटत, कारण महाराजांची भूमिका काय होती की अक्कलकोट काय व्हावं, विश्व विद्यापीठ व्हावं, की इथे जगभरातून लोकांनी येऊन कला शिकाव्यात, अध्यात्म शिकावं, वेगवेगळ्या विद्या शिकावं. म्हणजे आपल्याकडे जे काही अनेक विद्या सांगितल्या आहेत बरं का, कला आणि विद्यांचा जे उल्लेख केलेला आहे,
तर लँडस्केपिंग ही कला सांगितली आपल्याला लक्षात येत नाही बरं का. म्हणजे शिअर गार्डनिंग करणे, लँडस्केप आर्टिस्ट होऊन ही कला मानली आहे आपण नक्कीच नक्कीच. बरं का. 64 कलांचा आपण अधिपती मानतो ना त्या बाप्पाला. हो की नाही, इतक्या कला आहेत. 64 काय आहेत त्या बरं का, त्या सुपर नॅचरल कला नाही आहेत बरं का, त्या बेसिक आहेत. म्हणजे अगदी फॅशन डिझायनिंग ही कला मानली आहे आपण बरं का, शू डिझाईन करणे ही कला मानली आहे आपण. पण या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे त्या कलांचा गुण माझ्यामध्ये प्राप्त होणे. म्हणजे आज आपण बघता आपल्या आसपास, आपण इतक्या हजारो लोकांना आपल्या जीवनात भेटता, रोज इतक्या लोकांशी आपण इंटरॅक्ट करता. आज प्रत्येकात काही ना काही विशेष सापडतं. कोणी सिनेमॅटोग्राफी चांगलं करतं, तर कोणी अगदी डिरेक्शन मध्ये खूप हुशार होतं, तर कोणी ऍक्टर होतं. आपल्यासारखे कमी लोक असतात ते सगळंच करतात. बरं का. पण कुणी गाणं खूप छान म्हणतंय. तर या सगळ्या तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त ज्या काही कला आहेत त्यांचं शिक्षण घ्यावं, अशी एखादी जागा तयार करा की सगळ्यांना येऊन शिकता यावं, बसता यावं, विचार करता यावं, आत्ममंथन करता यावं. ही अक्कलकोटची भूमिका आहे. म्हणजे अक्कलकोट हे मधल्या अरबी नाव आहे बरं का. मूळ नाव विद्यानगर हे नाव होतं या गावाचं बरं का. आणि अशा विद्यांचं इथे शिक्षण मिळावं अशी स्वामींची, महाराजांची, परम सद्गुरूंची भूमिका होती. आणि त्याच्यासाठी अग्निहोत्राचा प्रचार आपण करतोय की मूळ अध्यात्म काय होतं हे सांगा जाऊन लोकांना म्हणून. त्याच्यासाठी अक्कलकोटचं जे आपलं जे गुरुपीठ म्हणतो आम्ही, जी आपली म्हणतो आम्ही अक्कलकोटचं जी स्थान आहे, गुरुमंदिर नावाची जागा जी अक्कलकोटमध्ये आहे, हे म्हणून स्वामींनी उभं केलं की 300 वर्ष तपाचरण केल्यानंतर अक्कलकोटमध्ये येऊन 4 लोकांना चमत्कार दाखवणे हा काही उद्देश असू शकत नाही. मी स्वामी समर्थ असतो तर मी मुंबईला गेलो असतो की तिथं ब्रिटिश लोकांना दाखवले असते त्या काळात, दाखवायचेच होते तर समजा. पण इथं यावं, काहीतरी मौलिक काम उभं करावं आणि त्या मौलिक कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षांमध्ये विश्वभरामध्ये हा संदेश जावा की तुमच्या माध्यमातून विश्व कल्याण कसं होईल हे जर लक्षात घ्यायचं असेल, त्या शास्त्राला अध्यात्म म्हणलेलं आहे. ते साध्य करण्यासाठी म्हणून प्रयत्न करा. बाहेर देव मिळणार नाही, हे अगदी क्रिस्टल क्लिअर सांगितलं त्यांनी आणि त्याचाच आपण जगभरात प्रचार करतोय. पण स्वामींच्या नावाखाली आता वेगळं काय काय सांगितलं जातं. म्हणजे वेगळेच संस्था उघडल्या आहेत स्वामींच्या नावा. तसं स्वामी कधीही म्हणालेत. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त केलं त्यांनी. म्हणजे आपण एक महत्वाचा मुद्दा म्हणला की जाती धर्मामध्ये लोकांना अडवलेलं आहे. स्वामींनी पहिल्यांदा ह्या वर्णव्यवस्थेचा त्याग करा म्हणून सांगितलं की ही आपली व्यवस्था नाही, ह्याचा त्याग करा, एक संघ करा मानव समाज आणि एकत्र या. एकत्रित शक्ती आहे आणि एकत्र येऊन जी मूळ विचारसरणी होती तिचा आपण हे करा. जी ऋषींनी विचार मांडला त्याचा आपण स्वीकार करा आणि त्या एकत्रीकरणामधनं आपलं गाव, आपला देश, आपलं एक संपूर्ण विश्व उभं करा. की ह्याच्यासाठी हे गुरुपीठ, ह्याच्यासाठी हे काम, अशी आपली भूमिका आहे. आणि म्हणून आपला बोललो मी मुद्दाम, कारण आपण हे जगून दाखवत आहे. म्हणजे स्वामींना अपेक्षित अध्यात्म आपण जगून दाखवत आहे की आपल्या कलेच्या माध्यमातून आपण स्वतःच एक उत्कृष्टता निर्माण करताच आहात. म्हणजे मी नेहमी बघतो की आपण एव्हरी एंडेवर मधनं आपण एक्सलन्स कडे जाता की फ्रॉम अ प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट आपण जाताना बेटरमेंट कडे जाता की मागच्या प्रोजेक्ट मधून पुढच्या प्रोजेक्टकडे अजून काहीतरी वेगळं करू, अजून काहीतरी नवं करू. आणि खूप त्याच्यामधनं लोकांपर्यंत आपण विषय पोहोचवलेले आहेत. म्हणजे महत्वाचे विषय आपण पोहोचवले. अर्थातच एक कट्यार काळजात घुसलीसारखा एक मास्टरपीस आपण उभा करू शकलात. लोकमान्यासारखा विषय आपण मांडू शकलात. खूप महत्वाचे विषय मांडलेत. तर ह्याच्यामध्ये आपलं इनर काही स्पिरिच्युअल कॉलिंग आहे असं वाटतं आपल्याला? जसं मला असं वाटतं की काही काही वेळेस लोकमान्य किंवा बालगंधर्व करताना किंवा घाणेकर करताना सुद्धा मी त्याचा पूर्ण अभ्यास जेव्हा करतो डॉक्टर, तेव्हा मी त्याच्यात मांडणी केली आहे की हे माझ्या अकलेतनं आलेल्या गोष्टी नाहीये, कारण तितकी माझी बुद्धी नाही. या सगळ्या योगायोगाने घडलेल्या गोष्टी आहेत आणि याच्यातला योगायोग काढून टाकला म्हणजे कट्यार नाटक केल्यानंतर 4 दिवसांनी हापूस नावाच्या पिक्चरच्या शूटिंगला गेल्यानंतर, म्हणजे नुकतं असं ताजं संगीत रंगभूमी ताजी घेऊन गेल्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीला मोकळा वेळ म्हणून मी तिला म्हणतो की काहीतरी पुस्तक असेल तर मला वाचायला दे, आणि ती इतर कुठलं पुस्तक मला देत नाही. ती पुस्तक देते गंधर्व गाथा, बालगंधर्वांच्या आयुष्यावरचं पुस्तक. आता ते जर पुस्तक माझ्या हातात पडलं नसतं तर मी बालगंधर्वांवरचा कधीही सिनेमा केला नसता. पण ते पुस्तक बरोबर तेव्हाच पडावं, जसं आपण म्हणतो की आधी शेती नांगरावी, जमीन नांगरल्यानंतर त्याच्यात बीज घालतात ना, तशी ती माझी जमीन तयार झाली होती संगीत नाटक कट्यार काळजात घुसली केल्यामुळे, की आता संगीत नाटकाविषयीचं प्रेम, आदर वाढायला लागला होता आणि त्याच्यात बरोबर बालगंधर्वांचं बीज पडलं.
बालगंधर्वांचा सिनेमा झाला, तो बघून मला शरद वंशीने कादंबरी दिली की मला तुझं काम खूप आवडलं, ही कादंबरी वाच तू. मी ते कव्हर उघडलं तर ती होती दुर्दम्य लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावरची कादंबरी. अरे वा. ती जर शरदने मला दिली नसती तर लोकमान्य टिळक कधी घडलं नसतं. वा. त्यामुळे हे एकात्न आलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये माझं कर्तृत्व काय असेल तर मी या सगळ्याचा भाग होतो एवढंच. याच्या पलीकडे माझं कर्तृत्व काही नाही. आणि त्या जसं या सगळ्या लोकांचं काम केल्यानंतर जसं त्यांचं आयुष्यातले गुण तुम्हाला उपभोगता येतात पडद्यावरती, तसेच त्यांनी आयुष्यात जे सोचलंय ते सुद्धा तुम्हाला भोगावं लागतं, कारण तुम्ही त्यांची भूमिका करत असता. आणि त्या गोष्टी सुद्धा बालगंधर्वांच्या असतील, लोकमान्यांच्या असतील, त्या मला आयुष्यात भोगायला लागल्यात, म्हणजे चांगल्या वाईट दोन्ही अर्थाने. त्यामुळे ते काही काही गुण तुमच्या वाट्याला येतात, ते दोषही तुमच्या वाट्याला येतात आणि तुम्हाला ते सहन करावे लागतात. आणि मी हे दोन्ही काम करताना जसं मी म्हणतो की अभिषेकी बुवांना मी माझा गुरु मानतो आणि उस्ताद आमिर खान साहेबांना मी माझा गुरु मानतो. त्यांचं गाणं माझ्यासाठी फार प्रेरक आहे कलेच्या क्षेत्रात काम करताना. की गाणं म्हणण्यापेक्षा सुद्धा गाण्याच्या मागचा त्यांचा विचार माझ्यासाठी फार प्रेरक आहे. आणि तो विचार असा आहे, ज्या गोष्टी आता तुम्ही पण सांगितल्या, म्हणजे प्रत्येक जण सांगत तेच असतो, कळत नाही आपल्याला, हा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हणलात की पूर्ण समर्पणाने जेव्हा आपण एखादं काम करतो, तर अभिषेकी बुवांचं आणि उस्ताद आमिर खान साहेबांचं गाणं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात दिखावा नाहीये, कुठे काहीही सिद्ध करायचं नाहीये, कोणाला काही सांगायचं नाहीये, आहे ते पूर्णपणे समर्पण आहे. त्या कलेप्रती असलेलं समर्पण आहे. आणि माझी कला तशी असावी तर ती कशी असावी, तर ती अशी असावी की ज्याच्यात दिखावा नसावा, ती अशी असावी की ज्याच्यात कोणालाही काहीतरी सांगणं नसावं, ती अशी असावी की नदीचा प्रवाह जसा असतो तशी ती प्रवाही असावी. त्या नदीला कोणाला दाखवायचं नसतं की मी बघा कशी वळण घेत जाते, आता माझं पात्र किती मोठं होतंय बघा. ती तिच्या असलेल्या पाण्याबरोबर जे मिळेल त्या वाटेने ती जात असते आणि आजूबाजूच्या गावांना समृद्ध करत असते. तर तशी कला असावी की तिच्यात दिखावा नसावा, पण तिने आजूबाजूच्या आलेल्या सर्व लोकांना उदंड आनंद आणि उदंड ऊर्जा देत पुढे जावं. तर ते मला असं वाटतं की अभिषेकी बुवांकडनं आणि आमिर खान साहेबांकडनं मला ते मिळालं. आणि ते या तीनही भूमिकांमध्ये असल्यामुळे कदाचित त्या भूमिका लोकांना आवडल्या असतील. पण त्याचं श्रेय परत मी सांगतो की ते माझं नाही. माझं कर्तृत्व एवढंच आहे की या सर्व गोष्टींच्या निर्माण होण्यात माझा सहभाग आहे, एवढंच काय ते माझं कर्तृत्व. पण अदरवाईज ते सगळं आहे ते घडून गेलेलं आहे. आणि घडून गेलेल्या गोष्टींवरती विचार नाही करायचा. आणि हे समर्पण महत्वाचं, मला असं वाटतं की खूप महत्वाचं. आपण ज्या साधेपणाने तो समर्पणाचा भाव दाखवताय, हा मला लोकांना दाखवायचा होता की उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी त्यागाचा भाग लागतो. म्हणजे आपण माझंच मी उत्कृष्ट करू, म्हणजे आज नेहमी लोक म्हणतात की मला श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत कोण आजपर्यंत लोक आहेत जे जगमान्य श्रीमंत आहेत? ते सगळे असे लोक आहेत जे वैराग्याकडे आहेत. म्हणजे जे काही 5-10 लोक अगदी जगातले मोठे श्रीमंत मानले जातात, ते सगळे लोक म्हणतात की मला हे धन त्याच्यासाठी गोळा करायचं नाहीये, मला वैश्विक परिवर्तन करायचंय म्हणून धन संचय करायचा आहे. आणि ही पण भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे आपण जसं एक प्रतिभावंत कलाकार आहात, जगप्रसिद्ध आहात, पण आपल्यामध्ये हा त्यागाचा जो भाग आहे की मी हे माझ्या पर्सनल एक्सलन्स दाखवण्यासाठी करत नाहीये, एक्सलन्स दाखवण्यासाठी करतोय. आणि मी एक पात्र होतोय त्या सगळ्या प्रवासाचा. एक खूप महत्वाची शिक्षा आहे सुबोधजी. आणि आपल्या ह्या भूमिकेचा लोकांनी अभ्यास करण्याची गरज आहे की एक व्यक्ती जो जीवनामध्ये इतका उच्चांकाला गेला, तो आजही म्हणतोय की मी परोपकाराने जगतोय, पराकाष्ठेने काम करतोय म्हणून एक्सलन्स कडे जातोय. सहज माझ्यामध्ये येत नाहीये. ते त्याच्यासाठी श्रम लागतायत, त्याच्यासाठी परिश्रम रोज घ्यावे लागतायत. कोइन्सिडेन्सेस आले असतील, योगायोग खूप होतात जीवनामध्ये, पण त्याच्यावरती जीवन उभं करता येत नाही. योगांच्या माध्यमातून तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही कष्ट करत राहता, जेव्हा तुमच्या वाट्याला त्याशिवाय काहीच होत नाही. नुसतं घरी बसून बालगंधर्वांची कादंबरी नाही मिळत, त्याच्यासाठी 12-13 वर्ष कष्ट करावे लागतात, तेव्हा ती मिळते प्रसाद म्हणून. तुम्हाला देण्यासाठी म्हणून पण कोणीतरी तयारी दाखवावी लागते की अरे सुबोधजींना देऊया म्हणजे ते काम उभं करतील, ही खात्री पण असावी लागते की अरे ही व्यक्ती अशी आहे की जी परिश्रम घेईल, नुसतंच वर करणार नाही, काहीतरी एक्सलन्स कडे जाईल. आपण ह्या भूमिकांमधून जेव्हा प्रवास करता, एक 1 to 2, 2 to 3, तेव्हा त्या भूमिकेचा काही पार्ट घरी घेऊन येता, म्हणजे त्याला पासून सुबोध भावेंना वेगळं करता येतं तुम्हाला संध्याकाळी घरी आल्यावर? हो, मी कोणालाच घरी आणत नाही. माझ्या मनामध्ये ऑलरेडी विचारांची इतकी गर्दी आहे की अजून त्याच्यात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व कुठे आणून बसतो. मी कोणालाही घरी आणत नाही. पण
जसं आपण म्हणतो की आई वडील तुमच्यावरती संस्कार करतात, म्हणजे काय करतात, तर ते काय आता मी तुझ्यावर संस्कार करतोय असं सांगून काही संस्कार करत नाही. ते जसे वागतात त्याच्यातून तुमच्यावरती नकळत संस्कार होत जातात. खरंय. तर तशी ही पात्र करताना आता काय टिळकांनी हे दिलं किंवा बालगंधर्वांनी हे दिलं असं नसतं. ते नकळत बालगंधर्वांचा व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना, टिळकांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना, त्यांची भूमिका करताना नकळत त्यांच्यातले काही संस्कार तुमच्यावर झालेले असतात जे तुम्हाला सुटे करता येत नाही. की हे टिळकांकडनं आला, हे बालगंधर्वांकडनं आला असं नाही. ते तुमच्यामध्ये मिसळून गेलेले असतात, पण होतच नाहीत असं नाही. एक सेकंद डॉक्टर, मला एक डॉक्टर फक्त आमचे पुण्याचे एक फोन करतायत. ए मंजिरी, आपण घ्या ना कॉल घ्यायचा असेल तर. त्यांनी मला काही किट पाठवलंय, N95 मास्क आणि याचं. हा सॉरी अरे माझं लाईव्ह चालू आहे, म्हणून तुझा फोन नाही घेऊ शकलो. बोल. या सॉरी. तर सायक्लॉनमुळे आज पुण्यावरनं येणार होता, तर तो आता वादळ असल्यामुळे 2 दिवस तरी घरातनं बाहेर पडायचं नाही असं सांगितलं. त्यामुळे तो आज काय, तर त्याचा इफेक्ट राहतो. आणि कुठल्याही गोष्टी म्हणजे नाटक संपल्यानंतर, पडदा पडल्यानंतर आणि सिनेमाचं शूटिंगचं पॅकअप ऐकल्यानंतर ते रोल मी अजिबात स्वतःबरोबर घेऊन येत नाही. त्यांना तिथेच, कारण नंतर तुम्ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर तुमच्यात निर्माण होईल. पण कलाकारांना असं होताना ऐकलंय खूप वेळेला की डिसोशिएट करता येत. ज्यांना मानसिकरित्या किंवा ज्यांना ते स्वतःला त्याच्यापासून बाजूला काढू शकत नाहीत त्यांना ते होत असेल. म्हणजे जसं लोकमान्य टिळक सिनेमा झाल्यानंतर किंवा बालगंधर्व झाल्यानंतर मी असं स्ट्रिक्टली सांगितलं होतं की बालगंधर्वाचं जे काही मी स्त्री वेशात दिसलो ते त्या भूमिकेसाठी म्हणून मी ते नेसलेली आहे. उद्या जर तुम्ही मला वेगवेगळ्या इव्हेंटला बोलवायला सुरुवात केली की जरा साडीमध्ये या, तर होते तसं होणार नाही. किंवा लोकमान्यांचा चित्रपट केल्यानंतर पण मी सांगितलं की हा जो ड्रेस अंगावर चढवलाय हा त्या भूमिकेची गरज म्हणून चढवलाय, टिळकांची भूमिका करतोय म्हणून चढवलेला आहे. एकदा त्याचं शूटिंग संपलं की उद्या गणपतीच्या मिरवणुकीत तुम्ही मला टिळकांचा वेश घालून बोलवाल तर मी टिळक नाही, मी बालगंधर्व नाही, मी काशीनाथ घाणेकर नाही, मी सुबोध भावे आहे आणि मला सुबोध भावे म्हणूनच जगायला आवडेल. मला कोणालाही ते व्हायचं नाही. पण टिळकांचे काही गुण जे आलेत ते मी नाकारत नाहीये, बालगंधर्वांचे आलेत ते मी नाकारत नाहीये, घाणेकरांचे आलेत तेही मी नाकारत नाहीये, कारण ते त्यांच्याबरोबर जगलोय मी काही काळ. प्रत्यक्ष जरी नसलं तरी भूमिका करताना मी त्यांच्याबरोबर जगलोय. टिळकांच्या पगडीला मी स्पर्श करू शकलोय, बालगंधर्वांच्या साडीला मी स्पर्श करू शकलोय, घाणेकरांच्या सिगरेटला मी स्पर्श करू शकलोय. त्यामुळे त्यांना स्पर्श करून आलोय मी. पण मला ते नाही व्हायचंय आणि ते मी होऊही शकत नाही. टिळक कोणीच होऊ शकत नाही, तेच आहेत टिळक. एक दुसरा आपल्याशी एक विषय असा विचारायचा होता की आता आपण म्हणजे एक समाजामध्ये एक आत्ताच्या काळामध्ये नाही पण ओव्हरऑल एक नेगेटिव्हिटीचं एक सत्र आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटाशी संबंधितच विषय आहे म्हणून तो हॉलिवूडचा मूवी आला जोकर, बरं का. म्हणजे आता त्यांच्याकडे सुपर हिरोज बघण्याचा कंटाळा आला लोकांना, आता सुपर विलन्स कडे जा म्हणतायत, बरं का. आणि तो चित्रपट म्हणजे त्या व्यक्तीच्या नेगेटिव्हिटीचा प्रवास दाखवलाय त्यांनी. चित्रपट बघून आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा घेतल्या त्या तिथल्या मीडियाने, लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आता आम्हाला कळलं की विलनच बरोबर होता, हिरो बरोबर नव्हता म्हणून. म्हणजे बॅटमॅन चुकीचाच होता इतके वर्ष, आम्ही उगाच त्याचं कौतुक केलं, आपण जोकरचंच कौतुक करायला हवं होतं. म्हणजे उदाहरणार्थ गब्बर सिंगवर पिक्चर निघाला असता आणि जर लोक पिक्चर बघून आल्यानंतर म्हणले असते की बरं झालं त्यांनी ठाकूरचे हात कापले, कारण गब्बर सिंगच बरोबर होतं. तर ही जी एक नेगेटिव्हिटी लोकांच्या मनामध्ये आहे ती कलेमध्ये मुद्द्यांमुळे झालेली असं म्हणलं नाही मी,
ओव्हरऑल आहे ती कुठेतरी कला त्याला स्पर्श करते आता, आणि ते समाजातल्या सगळ्या महत्वाच्या अध्यात्म सहित सगळ्या क्षेत्रांचा फेलियर मानतो मी, की आपण लोकांना दिशा देऊ शकत नाही आहोत, लोकांना आपण काउन्सिल करू शकत नाही आहोत. आणि ही वाढती एक फिलिंग आहे. म्हणजे आता अमेरिकेत जे काही होतंय, जे काही आपण रोज बातम्यांमधून ऐकतोय, ह्याची भीती शासनाने खूप आधीपासून व्यक्त केली होती त्यांच्या, की लॉकडाऊन जेव्हा म्हणजे भारतामध्ये तो ऍटलिस्ट ते झालं नाही, पण अमेरिकन सरकारने म्हणलं होतं की लॉकडाऊन जर सिव्हिअर लागू केलं गेलं तर अशा प्रकारे मास रायटिंग होईल म्हणून. बरं का, म्हणजे लॉकडाऊन झालं, त्यानंतर एक अप्रिय घटना घडली आणि त्यामुळे आता हे जे काही मास रायटिंग तिथं होतंय, हा एक डेस्परेशन, फ्रस्ट्रेशन लोकांच्या मनामध्ये आहे, तर त्याला आपण कसं बघताय? आपल्याकडे पूर्वी तुम्हाला आठवत असेल डॉक्टर, तर शाळेत असताना आपल्याला काही काही निबंध लिहायला यायचे बघा, की विज्ञान चांगलं का वाईट, किंवा असे काही विषय आपल्याला निबंधासाठी यायचे आणि आपण त्याच्यावरती लिहायचो दोन्ही बाजू. तर ते जसं एक फार सुंदर डायलॉग आहे, आता तुम्हाला कसं जसं आठवत नाही, की तलवार त्याच्याच हातात शोभून दिसते ज्याला ती वापरण्याची कळते. ती जर कोणाच्याही हातात गेली तर ती तलवार चुकीच्याच पद्धतीने वापरली जाणार. आणि जो आपण सातत्याने मगापासून महाभारत आणि याचे उल्लेख देत आहेत, तर त्याच्यातला धर्म काय हा जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि धर्म काय हा जर आपण आचरणात आणण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला, आता काय आहे की धर्म म्हणजे हिंदू धर्म, तर तसं नाहीये. धर्म म्हणजे माणसाच्या जगण्याचा किंवा असलेल्या व्यवस्थेचा म्हणून एक धर्म, त्याला आपण कसं वागावं त्याचे नीती नियम आपण ज्याला म्हणतो, तर ते जर समजून घेण्याचे आपण प्रयत्न केले. आता काय झालंय की या सगळ्या बदललेल्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्यातला पेशन्स निघून गेलाय डॉक्टर. आपल्याला असं झालंय की पूर्वी एक पत्र पाठवल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ते वाचून त्याचं उत्तर माझ्याकडे येईपर्यंत एक आठवडा जायचा इथल्या इथे. तर तो आठवड्याचा कालावधी माझ्याकडे होता, माझी तयारी होती मनाची की मला एक आठवड्यानंतर त्याचं उत्तर मिळणार आहे, घाई नव्हती. आता SMS मुळे दोनदा आपला जर कोणी फोन उचलला नाही तर आपण अस्वस्थ होतो. आपल्या हातात फोन जर नसेल तर आपण अस्वस्थ व्हायला होतो की आपलं ते आता म्हणजे 2 हात 2 पाय डोकं आणि एक फोन असा आता म्हणजे नवीन माणूस असा जन्माला येईल की ज्याच्या इथे एक फोन असेल, असा तो एक नवीन माणूस जन्माला येईल आता कधीतरी पुढच्या काळात, की जो आता फोन शिवाय माणूस हा तर कल्पनाच आपण करू शकत नाही. तर अशा या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी इतक्या इन्स्टंट होण्याची सवय लागली आहे, किंवा माध्यमांमुळे बऱ्याच वेळा असं होतं की परवा दिवशी मी कोणाचं तरी फार छान ऐकलं की कधी कधी अज्ञानातलं सुख असतं ते आपलं गेलंय. आपल्याला या सगळ्या माध्यमांमुळे रोज आपल्या डोक्यावरती इतक्या गोष्टी येऊन आदळत आहेत की त्यातलं खरं खोटं आता हा विषय निघून गेलाय. व्हॉट्सअपवरती येणारे मेसेज मधला खरे खोटा पण आता केव्हाच संपलाय. आहेत त्या फेक न्यूजच आहेत सगळ्या. कुठले कुठले जुने फोटो आता तुम्हाला परत पाठवले तर तुम्ही काय त्याचं शहानिशा करायला जात नाही. आणि आता या सर्व अस्वस्थतेमुळे किंवा आपल्याला पाहिजे तशा गोष्टी आपल्याला करता येत नसल्यामुळे एक रिॲक्शनरी समोरच्या ऍक्शनला रिॲक्शन देण्याची पद्धत आली. म्हणजे तू जर तलवार उगारलीस तर मी ही तलवारच उगारली पाहिजे. आपण त्याचं रिॲक्शनरी झालो या सगळ्या सोशल माध्यमांमुळे. कोणी आता तुम्ही जनरल फेसबुक चेक करत असाल तर कोणी कोणाला तरी एखाद्याने वाईट म्हटलं तर सगळे लगेच खाली तुम्ही बघा, म्हणजे लोकांच्या मनामध्ये साचलेली घाणच आहे की मी कधी वाईट म्हणतोय त्याला जाऊन. आता त्याला जोपर्यंत तुम्ही उतारा देत नाही आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन आपण, आणि तो एक माणसाचा स्थायी भाव आहे ना की दुसऱ्यांना शिव्या द्यायला आपण पटकन आधी पुढे येतो, तर तो माणसाचा स्थायी भाव आहेच आहे की त्याला शिवाय द्यायच्यात का, थांबा मी पण तुमच्यात सामील होतो. त्यामुळे त्या मॉब सायकोलॉजीला तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून इंडिव्हिज्युअल लेवलवरती, म्हणून आपल्या शाळेपासनं आता शाळेमध्ये सुद्धा काय की पालकांची स्पर्धा आहे की ती जशी पूर्वी निर्माची ऍड होती की तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसी, तर तुझा मुलगा माझ्या मुलापेक्षा हुशार कसा, तशी एक आता त्या साडीची स्पर्धा आता मुलांमध्ये पण आली आहे. त्यामुळे माझा मुलगा भारी का तुझा मुलगा भारी, आता ती नुसती बरं आता गंमत लक्षात घ्या की ती फक्त व्यक्तीपर्यंत राहिली नाहीये, ती तुमच्या देवांमध्ये पण स्पर्धा आलेली आहे. तुझा गणपती भारी का माझा गणपती भारी इथपर्यंत ती स्पर्धा पोहोचली आहे. त्यामुळे त्याच्यातनं आपण देवालाही सोडलेलं नाही या स्पर्धेत. सो या काळामध्ये आता म्हणजे ह्याचं ज्याला आपण म्हणतो की सगळ्या गोष्टींचं मूळ कुठे आहे, तर ते तुमच्या शिक्षण व्यवस्थेतच आहे. जोपर्यंत तुमच्या शिक्षण व्यवस्थेत याचा प्रादुर्भाव होत नाही, जोपर्यंत त्या मुलांच्या संस्कारी वयात
या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत ती मुलं मोठी झाल्यानंतर तसंच वागणार आहेत ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांना आता घडवलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भारताचा इतिहास शिकवला जात नाही तुमच्या शिक्षण व्यवस्थेत. तुम्ही आता आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल बोललोय त्या गोष्टी मुलांना शिकवल्या जात नाहीत. आणि आता त्याची सगळ्यात जास्त गरज आहे मुलांना की तुम्ही काय आहात हे तुम्ही समजून घेण्याची. आज मुलं केवळ पालकांना डॉक्टर व्हावंसं वाटतंय म्हणून मुलं डॉक्टर होतात, आणि मग 40व्या वर्षी त्यांना असं वाटतं की नाही आता मला खरं तर म्युझिक मध्ये इंटरेस्ट होता, मी उगाच डॉक्टर झालो. मग कोणीतरी इंजिनियर होतात, कोणीतरी. सो हे जे कोणासाठी तरी काहीतरी बनणं आहे ना, ते पहिल्यांदाच चुकीन केलं पाहिजे. आणि आताचा काळ हा पुन्हा तोच आहे की कोणाला तरी आपलं पोस्ट आवडावी म्हणून आपण ती पोस्ट करतो, आणि मग आपण त्याच्यावरती किती लाईक्स आल्या आणि किती कमेंट्स आल्या याच्यावरनं बिझनेस मॉडेल ठरतात की याचे इतके लाईक्स आहेत तर याला जरा जास्त प्रसिद्धी, याचे कमी लाईक्स आहेत तर त्याला. पण त्यांनी विचार काय मांडलाय, कंटेंट काय, कॅप्सूलच्या आतमध्ये काय ते महत्व नाहीये, कॅप्सूल किती डिझायनर आहे त्याला जास्त महत्व आहे. त्यामुळे ही खरं तर तुम्ही आता म्हणताय त्या गोष्टीची शिकवण ही शाळेपासून असायला हवी, ती शिक्षण पद्धतीचा भाग असायला हवी. आता मला जसं म्हणतात की अमेरिकेत कुठल्या प्रांतात गहू पिकतो का तांदूळ पिकतो याचं भारतातल्या मुलाला शिक्षण घेण्याची गरज नाहीये, पण तरी तो त्याला घ्यावं लागतं. भारतातले शेतकरी कशा पद्धतीने जगतायत, भारतातलं वातावरण कसं आहे, भारतातल्या जर शेतीमध्ये बदल करायचे असतील, शेतकऱ्यांना जर असेल तर काय काय माध्यम शोधली पाहिजेत, असा कुठलाही विचार आमच्या आधीच्या ज्याला आम्ही भारतीय परंपरा म्हणतो अशा परंपरेबद्दलच्या कुठल्याही माणसांबद्दलच्या गोष्टी आमच्याकडे नाही. आम्ही जे शिकतो ते कशासाठी शिकतो हेच आम्हाला माहिती नाही. म्हणजे शिक्षण कसलं शिक्षण म्हणजे काय, पास होण्यापुरतं आहे. आता हा जो सगळा एक गोंधळाचा जो काळ चालू आहे याच्यातनं आता तुम्ही म्हटलात तसं आत्मशोध, आपण काय आहोत, आपण कोण आहोत, आपण कशासाठी आहोत आणि आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, या गोष्टींचा. जसं नाटकात आम्ही एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरती जायला आम्ही प्रश्न घालतो, का मी इथनं तिथे का जायचं, दिग्दर्शक सांगतो म्हणून हे त्याचं उत्तर असू शकत नाही. मग दिग्दर्शक सांगतो म्हणून असतं तर ती जी जबरदस्ती माझ्यावरती झाली दिग्दर्शक सांगतो म्हणून ती माझ्या अभिनयात दिसते, त्याच्यात सहजता येत नाही. पण जेव्हा त्या काचं उत्तर मला मिळतं की मी ह्या टेबलवरती आहे आणि माझ्या मागे एक माझी आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, कोणीतरी आहे, आणि त्या पात्राला मला चेहरा आता दाखवणं शक्य नाहीये म्हणून मी त्याच्यापासून आवे म्हणून तिकडे जातो, मग ती सहजता येते कारण त्याला कारण मिळतं, त्याला उत्तर मिळालेलं असतं. हे उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत ही आपली दुर्दैवाने पुढची सगळी पिढी म्हणलं तसं हा नवीन अवयव घेऊनच जगणार आहेत, आणि ते इतकं भयंकर आहे की त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाहीये पुढे जाऊन. म्हणजे कम्युनिकेशन जरी फास्ट झालं असलं तरी आता ज्या प्रकारे अफवा आणि चुकीच्या गोष्टी सुद्धा ज्या फास्टली पोचतायत तर त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाहीये. म्हणून स्वतःला ओळखणं, परिस्थितीचा आपण आता अभ्यास करणं पण सोडून दिलाय. आपण फेसबुकवरती तर मी कितीतरी वेळा अनेक ज्येष्ठ लोकांना RIP देऊन लोकांना तीही घाई असते की मी श्रद्धांजली कधी देतोय पहिली. म्हणजे काही लोकांना तर 8-8, 10-10 वेळा मारलाय, पण त्यामुळे त्या लोकांना अजून उदंड आयुष्य मिळालंय, तो भाग वेगळा. पण त्यांना RIP देऊन श्रद्धांजली वगैरे देऊन मोकळे झाले लोक, काही खातरजमा करतात. तर ती बातमी काय आली आहे, ती कुठनं आली आहे, त्याचे सोर्सेस तपासा, ती खरी आहे का खोटी आहे का कोणीतरी फॉरवर्ड केले. आणि मग काय होतं, ज्याच्या मनामध्ये राग साठलेला आहे तर त्याला अशा गोष्टींमुळे त्याला ते भडका मिळतोच, आणि मग मॉबला सायकोलॉजी नसते, त्याला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. तुम्ही कंट्रोल इंडिव्हिज्युअलला करू शकता, आणि तो इंडिव्हिज्युअल करण्यासाठीच हे फार गरजेचं आहे की स्वतःला ओळख. आणि असे जेव्हा स्वतःला ओळखवाले 100 लोक एकत्र येतील ना, तेव्हा ते अशी कुठलीही मूर्खासारखी ऍक्शनला रिॲक्शन देणार नाहीत, ते पूर्णपणे विचार करून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतात. ट्रू. आणि आपण आता म्हणलं ते पण तो मला तो फार मुद्दा आवडला की आपण म्हणलं तसं प्रत्येक गोष्टीला मला रिॲक्ट करण्याची गरज पण नाहीये. म्हणजे माझा काही संबंध नाहीये त्या गोष्टीशी. समजा माझं काहीतरी मत असावं लागतं आणि ते मी सोशली मांडावंच लागतं कंपल्सरी. एस्पेशली आपल्यासारख्या ज्या स्थानावर लोक आहेत त्यांच्याकडे तर कंपल्सरी बघतात की सुबोधजी काय म्हणले, अरे हा व्यक्ती अमुक बोलला, सुबोधजींचं काय रिॲक्शन आहे, अरे नाहीये माझं काही रिॲक्शन बाबा, मला नकोय त्याविषयी, मला काहीच नाही म्हणायचंय. हे म्हणता येतं का तुम्हाला? आता तुमची हो, मी म्हणतो की मला याच्यावर काही कमेंट नाही द्यायचे, कारण मला त्या विषयाची माहिती नाहीये, आणि विषयाची माहिती नसेल तर मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. कारण आजकाल सडनली प्रत्येकात सगळ्या गोष्टी एक्सपर्ट असतात तर काही रिॲक्शन देत असतात की ऍज इफ त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे मी अभिनय शिकवायला पण जात नाही कारण त्यातलंही मला काही येत नाही अजून, तर बाकी गोष्टींविषयी कशाला बोलू. करोनाविषयी बघितलं म्हणजे ऑन अन ऍव्हरेज असे लोक मतं देत होते करोनाविषयी ज्यांचा एपिडेमिओलॉजीशी किंवा त्या गोष्टींशी काही संबंध नव्हता,
पण त्यांची मतं मीडिया कव्हर करत होतं. एक खूप छान आपण आता गोष्ट बोललात की धर्माविषयी माहिती असायला हवी होती. कारण तो बेस आहे आपल्या म्हणजे संपूर्ण जीवनाचा बेस. शेवटी तो किती आपण नकारला तरी आता समाजाचा, मानवी समाजाचा, विश्वभरातल्या धर्म ही आस्था हीच बेस आहे. आणि भारतीय अध्यात्मामध्ये हिंदू हा धर्म नव्हता, हिंदू ही जीवनशैली होती. ह्या प्रांतातल्या लोकांची जीवनशैली होती. धर्म वेदांना मान्य असलेला, म्हणजे वेदांनी ज्या गोष्टीला धर्म म्हणलंय तो एकच शब्द आहे, मानवता. बरं का, वेदांनी फक्त मानवतेला धर्म मानलं. बरं का, आणि मानवतेची व्याख्या करण्यासाठी 4 पुस्तकं लिहिली ती. असा तो वेदांचा बेसिक आहे. म्हणजे वेदांचा एक कोणी मला म्हणलं की एक शॉर्ट मध्ये तुम्हाला वेदांचं मला एक तुम्ही जिस्ट सांगा. बरं का, तर 2 शब्दात वेदांमध्ये दिलेले आहेत, मा हिंसी. बरं का, की कुणाचीही मनो काया वाचे हिंसा करू नका. हे शिकवण्यासाठी आम्ही 4 पुस्तकं लिहिलेत. बरं का, आणि वेदांना अपेक्षित धर्म म्हणजे मानवतेचा, तुमच्यातल्या मानवतेचा उत्कर्ष कसा होईल ह्याचा प्रवास करा, त्याच्यासाठी शिक्षण घ्या. बरं का, पण आता आपण म्हणलं तसं शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा इन्क्लुजन करता येत नाही आपल्याला, कारण ते लगेचच अडचणीचं होऊन बसतं कुठेतरी. घरी कोणी शिकवणार राहिलेलंच नाहीये. म्हणजे घरी मुलांना कोण शिकवणार आहे? आई वडिलांनाच माहित नाहीये कित्येक वेळेला, किंवा आई वडिलांना दोघेही जॉब करतात, वेळही नाहीये, आणि आजी आजोबांना तर आजकाल घरात पण ठेवत नाही आपण. त्यामुळे अडचण तिथेही खूप आहे. पण आपण त्यासाठी म्हणून मी बघितलं की परवा आपण इंस्टाग्रामवरनं खूप प्रयत्न करताय की लहान मुलांपर्यंत मॉरल ऑफ द स्टोरी सारख्या गोष्टी आपण मांडताय. म्हणजे आपण या इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप काही करू शकला असता, गाणी म्हणू शकला असता, आपण काही सीन करून दाखवू शकला असता, आपली कला आपण दाखवू शकला असता, पण आपण लहान मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयोग करताय. त्याला काही एक स्पेशल बॅकग्राऊंड आहे? 2-3 गोष्टी आहेत. एक तर माझ्या लहानपणी मी आजी आजोबांकडनं खूप गोष्टी ऐकल्या. म्हणजे माझं अख्खं लहानपण आजोबांच्या मांडीवर आणि आजीच्या मांडीवर गोष्टी ऐकण्यात गेल्या. म्हणजे गोष्ट ऐकल्याने तर मला झोप यायची नाही. त्यामुळे आजोबा मला गोष्ट सांगायचे आणि मी ती व्हिज्युअलाइज करत करत झोपायचो. तर आता मला असं वाटतं की आत्ताच्या मुलांना गोष्टी सांगणारच कोणी नाही, आणि त्यामुळे व्हिज्युअलायझेशन काही नाही गोष्टींचं. सतत टीव्ही चालू, त्यामुळे टीव्हीवर दाखवतात तीच कार्टून, तीच लहान मुलांचे जे काही अत्यंत हिंसात्मक कार्यक्रम असतात लहान मुलांचे, कारण सतत बंदुका हातात. कारण रंगपंचमीच्या पण आपण बंदुका हातात करायला लागलो. ती पिचकारी निघून गेली, आता हातात बंदुका. तर ते इतकं हिंसा लहान मुलांच्या मनामध्ये पहिल्यापासून आहे. तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण लहान मुलांना गोष्टी सांगावी. आणि त्या गोष्टींसाठी माझ्या युट्यूबचं चॅनल मी सुरू केला, की ज्याच्यामध्ये मी कुठलंही अॅनिमेशन, ग्राफिक्स, VFX काहीही करत नाही. मी फक्त सरळ गोष्ट सांगतो आणि मी त्यांना सांगतो की गोष्ट बघू नका, माझ्याकडे बघू नका गोष्ट सांगताना, डोळे बंद करा आणि गोष्ट ऐका. आणि ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीतल्या पात्रांविषयी ते कागदावरती उतरवा, चित्र काढा त्याची, आणि ते चित्र मला पाठवा. मग बरीचशी मुलं मला चित्र काढून पाठवतात, आणि प्रत्येकाची ती पात्र वेगळी असतात. प्रत्येकाची मांजर वेगळी असते, प्रत्येकाचा कुत्रा वेगळा असतो, प्रत्येकाचा सिंह वेगळा असतो. त्यामुळे आपोआप त्यांच्या बुद्धीमुळे ती सगळी चित्र इतकी छान आणि विलक्षण होतात. आणि आता त्यातली काही मुलं गोष्ट पण पाठवायला लागली, स्वतः ती गोष्ट रेकॉर्ड करतात मराठीमध्ये, जी आता इंग्लिश माध्यमात आहेत, पण मराठीमध्ये गोष्ट रेकॉर्ड करतात आणि मग ती मला पाठवतात आणि मग मी ती शेअर करतो. कधी आम्ही या निमित्ताने मुलांमध्ये गोष्ट ऐकण्याची, जी आता त्यांना कदाचित पालक, तुम्ही म्हणलात तसं पालकांना वेळ नसेल, आजी आजोबा नसतील, तर गोष्ट कोण ऐकवणार? तर गोष्ट ऐकवणार मी, तुमचा सुबोध दादा. तर ही जबाबदारी माझी आहे तुम्हाला गोष्ट ऐकवण्याची. त्यामुळे मी तुम्हाला दर शनिवारी गोष्ट ऐकवणार. तुम्हाला ऐकायची असो वा नसो, मी ऐकवणार. आणि हजारो लोक ऐकतायत, म्हणजे आणि हजारो लोक ऐकतायत. फार छान. एक मुद्दा आपल्याशी विचारायचा होता की आता ज्याला आपण मीडिया लँडस्केप म्हणायचो किंवा मीडिया अंब्रेला होतं, याच्या खाली आधी फक्त सिनेमा किंवा नाटक ह्या स्वरूपाचीच मीडिया समजलं जायचं. फोटोग्राफी त्याच्यामध्ये ऍड झालं, नंतर न्यूज पण त्याच्यामध्ये ऍड झालं. न्यूज हा मीडियाचा भाग झाला. त्यानंतर मधल्या काही काळामध्ये अध्यात्म त्याच्यामध्ये ऍड झालं. म्हणजे अध्यात्माचे देखील युट्यूब चॅनल्स आम्ही देखील चालवतो. मीडिया म्हणजे शेवटी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. आता जो काही विचार चालू आहे, जो डिजिटल एज्युकेशनचा चालू आहे, की आता एज्युकेशन डिजिटाईज करावं लागणार आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आपल्याला व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये शिकवावं लागणार आहे, कारण स्कूल रिओपनिंग कधी करता येईल सांगता येत नाहीये. कारण हे स्पाइक्स येत राहिले तर स्कूल्स रिओपन करायला अवघड जाणार आहे फार. तर ह्या आता मीडिया ह्या क्षेत्राची व्याप्ती वाढत चालली आहे. म्हणजे आता एज्युकेशन देखील त्याच्या खाली आलं आणि डिजिटाईज करायची त्याला वेळ आली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटी बघता काही सोबत? इतका फ्युचरिस्टिक विचार मी खरं तर नाही करत, कारण माझ्या आजपर्यंत गेल्या काही वर्षातला माझा स्वतःच्या आयुष्यापुरताचा एक्सपिरियन्स असा आहे की मी जेव्हा जेव्हा प्लॅन करतो तेव्हा त्या गोष्टी करत. माझं आयुष्य खूप अनप्लॅन्ड आहे, त्यामुळे मी ते सगळं सोडून दिलं त्याच्यावर.
तर तो ज्या क्षणी मला त्या पद्धतीचा विचार देईल तेव्हा तेव्हा मी त्या त्या पद्धतीने जाईन. त्यामुळे इतकं प्लॅनिंग नाही करत आहे. पण डेफिनेटली डिजिटल माध्यम हे आता खूप प्रभावी दिवसेंदिवस होत जाणार आहे. आणि ते आपलं आता करोनाच्या काळात आपण बघितलं की माझा मुलगा सुद्धा आता 9वीत गेलाय आणि त्याचे क्लासेस सुरू होते, तर ते झूम द्वारे क्लासेस सुरू होते. आणि पुढच्या काही काळात वाढलेली शहरं स्पेसिफिकली लक्षात घेता अनेक कंपन्यांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अगदीच गरज नसेल तर जसं आता बँकांमध्ये तुम्हाला जायला लागत नाही बघा, तुमचे सगळे व्यवहार तर तुम्ही मोबाईलवरनं करू शकता. क्वचित तुम्हाला अगदीच एखाद दुसऱ्या वेळेस तुम्हाला ब्रांच मध्ये जायला लागतं. तर तशी गोष्ट आता काही काही ठिकाणी, कारण वाढलेलं ट्रॅफिक, त्याचा येणारा ताण, कारण तो भयंकर आहे. आपण मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर जवळजवळ 5-5 तास तुमचे फक्त प्रवासात जातात दिवसातले. आणि तुम्ही काम कधी करणार, तुम्ही घरच्यांना कधी वेळ देणार? आणि मग त्या इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्याचा जो खर्च कंपनीला येत असेल, तर हा सगळा खर्च सुद्धा आपोआप कमी होईल. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होईल, लोक घरी थांबून काम करतील की जेणेकरून ते घरच्यांबरोबर असतील, की कामही होईल. आता याच्यासाठी तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी लागतील, म्हणजे तुम्हाला उत्तम त्याचं कनेक्शन लागेल, नेटवर्किंग लागेल उत्तम, तर त्या गोष्टी करायला पाहिजेत. पण मुलांना सुद्धा आता गरज नसेल तर यापुढे या पद्धतीने शाळा, आणि आता कदाचित शाळांचं सुद्धा स्ट्रक्चर बदलेल. म्हणजे पूर्वी एक शाळा आणि त्या शाळेत येणारी हजारो मुलं, आता मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षानंतर मुलगा चूज करेल की मला कोणाकडे शिकायचंय, आणि द टीचर्स विल बी अवेलेबल ऑनलाईन. सो मुलगा म्हणेल की मला डॉक्टरांकडे शिकायचंय, मला सुबोधवांकडे हा विषय शिकायचा आहे. सो मुलगा विल चूज की त्याला काय. आणि मला असं वाटतं की कदाचित या आत्ताच्या सरधोपट शिक्षण पद्धतीपेक्षा सुद्धा मुलांना काय शिकायचंय आणि त्यांनी निवडलेली शिक्षण पद्धती जास्त इंटरेस्टिंग असेल, कारण तेव्हा तेच विषय ते निवडतील ज्याच्यात त्यांना आवड आहे आणि ज्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे. ट्रू ट्रू. सो ती गुरुकुल पद्धती होती, ती आता जो गुरु ठरवायचा तो आता शिष्य ठरवेल की मला कोण गुरु हवाय, आणि तो त्याप्रमाणे शोधायला सुरुवात करेल. ट्रू. फायनल पॉइंट आपला घेतो आहे तुमचा, कारण वेळ घेत नाही. एक म्हणजे आपण म्हणला तसं भविष्याचा आपण फार वेध घेत नाही, यात प्रेझेंट मध्ये आपण प्रोजेक्ट करताय. पण एक मुद्दा असा सारखा वाटतो मनामध्ये की महाराष्ट्रासारखा एक अत्यंत प्रगत प्रांत आहे आपला, बरं, एक्स्ट्रीमली इंडस्ट्रियलाइज्ड आपला प्रांत आहे. आपल्याकडे अर्बनायझेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मुंबई पुणेच फक्त आपल्याकडे 2 शहरं नाही आहेत, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर मोठी शहरं आहेत. मेजॉरिटी आपल्याकडे ऑडियन्स हा एज्युकेटेड आहे, लिटरसीकडे जाणार आहे, कारण मोठ्या शिक्षण संस्था आपल्याकडे आहेत, आरोग्याच्या संस्था आपल्याकडे सगळ्या आहेत. खूप लोकसंख्या आपल्या स्टेटची मोठी आहे. म्हणजे मला परवा मी काय सोशल मीडियामधल्या एका व्यक्तीशी बोलत होतो, ते म्हणाले की खूप मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट जो कन्झ्युम होतोय आता मराठीमध्ये व्हायला लागलाय. म्हणजे हिंदी अर्थातच खूप मोठा लोकसमूह आहेच आहे, पण त्याच्या खालोखाल आता लोकसंख्या जर बघितली तर महाराष्ट्राची खूप मोठी असल्यामुळे मराठी कॉन्टेंट खूप मेजर आज कन्झ्युम होतोय. आणि आपल्याकडे आपल्यासारखे प्रतिभावंत कलाकार आहेत. या सगळ्या गोष्टीला एकत्र करून पुढचा काही आपण विचार करणार आहात की काही? आता डिजिटलाइज होणार आहे सगळं मोठ्या प्रमाणात. आपण सुरुवातीला म्हणलात तसं की आता नाटकं प्रॉब्ली सभागृहात जाऊन कधी बघणार, चित्रपटगृहात जाऊन कधी बघणार. पण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे उदाहरणार्थ नाटक 1000 लोक ऍट अ टाइम बघू शकतील, पण तो जर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती गेला तर 1,00,000 लोक ऍट अ टाइम बघतात. कारण आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे, जसं आपण म्हणतो प्रत्येकाच्या हातात फोन आहे. तर त्याला एक्सप्लॉइट करणं, ह्या सिच्युएशनला आपण एक्सप्लॉइट करू शकणार आहे, कारण आपल्याकडे मॅसिव्ह टॅलेंट आहे सर. म्हणजे मी सांगतो, या 2 महिन्यामध्ये जेवढं मराठी कॉन्टेंट मी बघू शकलो तेवढं मागच्या 20 वर्षात बघितलं नव्हतं. कारण म्हणजे इतकं फॅन्टॅस्टिक आपल्याकडे टॅलेंट आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे. अर्बनाइज्ड ऑडियन्स आहे, विचार करणारे ऑडियन्स आहे. म्हणजे मराठी मूवीजच फक्त मला वाटतं ऑस्कर पण जाऊ शकले आहेत रिजनल सिनेमाज पैकी सगळ्या इंडियातल्या. तर ह्या सगळ्याला एक ऍसेट म्हणून बघता आपण की मराठी असणे, या आत्ताच्या काळात असणे, इंडस्ट्रीमध्ये असणे, बोलू शकणे, लोकांचा कनेक्ट असणे, या सगळ्याला ऍसेट म्हणून बघता आपण? नाही, नक्कीच ऍसेट म्हणून बघतो. म्हणजे मी म्हटलं तसं मी कधीच निगेटिव्ह विचार कुठल्याच गोष्टींचा करत नाही. मी त्याची कायम त्यातनं काय मिळणार आहे चांगलं एवढाच विचार मी करतो. त्याच्यातनं काय घडणार आहे वाईट चुकीचं हे मी विचारच करत नाही. कारण ते आपल्याला माहिती आहे ना, तर ते सतत तीच बोलून मग ते वाईटच होतं. त्यापेक्षा आपण जर काय चांगलं घडणार आहे त्याच्यावरती काम केलं तर मग तुम्हाला अपेक्षित आहे तेच होतं. जसं कट्यार केल्यानंतर त्या काळात जेव्हा कट्यार करत होतो तेव्हा मला अनेकांनी सांगितले की अरे काय बिंडोकासारखा पिक्चर करतोय, आता क्लासिकल म्युझिक कोण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये इतका पैसा घालून. पण मी म्हणलं की कोणासाठी म्हणून हा चित्रपट कोणी बघावा म्हणून करत नाहीये मी, मला त्याच्यावरती काम करावं असं वाटतंय म्हणून मी ते करतोय. कारण त्या संगीताने मला जे दिलंय
ते फार पुढचं आहे. हम्म. आणि जे मला दिलंय माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला, तर अशी अनेक लोक आहेत जगात की ज्यांना क्लासिकल म्युझिक कळत नाही, पण कदाचित त्यांना जर ते आवडलं तर ते तुम्हाला खूप काही देऊ शकतं. हो. म्हणून कट्यारची निर्मिती केली. आणि कट्यार झाल्यानंतर लहान लहान मुलं, 1.5 वर्षाची मुलं जेव्हा अभिषेकी बुवांचं घेई छंद गात होते, तेव्हाचा आनंद फार वेगळा होता, जो कट्यार नाटकाने पण नाही घडवला, तो सिनेमाने घडवला. आणि मी खळबळजनक वगैरे असं भाष्य करत नाही, मी अत्यंत वस्तुस्थिती मांडतो. हम्म. आणि अनेक क्लासिकल म्युझिक शिकवणारे क्लासेस मुलांनी फुल झाले, तबला पेटी मुलं शिकू लागली. आणि आज महेश काळे आणि राहुल देशपांडे सारखे आजचे क्लासिकल सिंगर्स हे तुमच्या एखाद्या पॉप सिंगर सारखे युथ आयकॉन झाले. Correct. दॅट इज बिकॉज ऑफ कट्यार काळजात घुसली फिल्ममुळे. बरं, ही फिल्म मी केली म्हणून म्हणत नाही, आम्ही सगळेच त्याचा भाग होतो, आमच्या सगळ्यांमुळेच ती झाली होती. पण ही शक्ती त्या मीडियाची आहे. होय. तुम्ही त्याला कसं वापरता, हम्म. तर ते वापरणं त्याला फार जिकिरीच आहे. म्हणजे ते दूध आहे ना, तर ते नासलं तर खराबही होऊ शकतं, पण त्या दुधाचा चांगला वापर केला तर ते संगोपन पण करू शकतं. खरंय. तर ते तुमच्या हातात जी शक्ती आहे त्याचा वापर तुम्ही कशा करता, कशा पद्धतीने करता, ते खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवाने मराठीमध्ये माझं ते कायम ऑब्जेक्शन आहे की आम्हाला सामाजिक चित्रपट करण्याची इतकी घाणेरडी सवय लागली आहे की त्याच्यामुळे आम्ही मराठीतला कितीतरी मोठा ऑडियन्स आम्ही चित्रपटांपासून आवे घेऊन गेलो. हो. म्हणजे आपण काय करायचं तर सामाजिक चित्रपट, तर मुळात लोक इतकी दुःखी त्रासलेली आहेत की आता तुमच्या चित्रपटातनं त्यांना शहाणपण ऐकवायचं नाही. करेक्ट. आणि तो सुद्धा तुम्हाला खूप उत्तम पद्धतीने देता येतो. तुम्ही आता सतत आम्ही एक आता काहीतरी अतिशय समाजाला पुढे नेणारा चित्रपट करतोय, विषय मांडतोय, असं जर तुम्ही घेऊन चाललात तर 3 लोक सुद्धा पिक्चर बघायला येणार नाहीत आणि तो चित्रपट थिएटरही बघणार नाही. पण तुम्ही गोष्ट सांगा, तुम्ही शहाणपणा. प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा मीडिया मधली लोक शहाणपणा शिकवतात ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो. तुम्ही गोष्ट सांगा. आज जेव्हा हे लहान मुलांच्या गोष्टी सांगतो तर त्याच्यातनं मी सतत काही तात्पर्य सांगत नाही, पण लहान मुलांना कळतं की त्या गोष्टीतनं काय घ्यायचं, की अनोळख्या माणसावरती विश्वास ठेवू नये, स्वार्थी असू नये, आई बाबांची सेवा करावी, हा त्या गोष्टीत दडलेला भाग असतो. आता तोच जर मी मुद्दामून सांगायला गेलो, गोष्ट बाजूला राहिली आणि मी सांगालो की मुलांनो आई बाबांचं ऐकायचं, त्यांचं हे करायचं, त्यांचं ऐकायचं, त्यांना त्रास द्यायचा नाही, तर मुलं म्हणतील अरे ते शिक्षक पण तेच सांगतात, तूच पण तेच सांगतो, आई बाबा पण तेच सांगतात, मला काहीच ऐकायचं नाही कोणाचं. मग ते तुझ्यापासून रिटॅलिएट करतात, ते अवे जातात. आपल्याला अवे नाही जाऊन द्यायचंय, आपल्याला जोडलं गेलं पाहिजे. अवे गेलेत आतापर्यंत खूप लोक, आता त्यांना जोडायचंय. तर पहिल्यांदा आपल्याला गोष्ट सांगायची, ती गोष्ट एंटरटेनिंग असली पाहिजे. मग त्याच्यात तुम्ही हळूच एखादा, आता होमिओपॅथीच्या गोळ्या का आवडतात, कारण त्या मुळात गोड आहेत. डॉक्टर एखादा तुम्हाला ॲलोपॅथिकचा लहान मुलांना का देतो, कडू औषध दिल्या दिल्या गोड गोळी का देतो, कारण त्या गोड गोळीमुळे ते कडू औषध घेतात. सो आपल्याला गोळी द्यायची जरी कडू असली तरी ती कशी द्यायची त्याची पण एक पद्धत आहे. सतत आम्ही एक सामाजिक समाज पुढे नेणार आहे आणि असे समाज पुढे नेणारे अनेक लोक महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्यामुळे समाज बदलला नाही, तो तुमच्या चित्रपटामुळे तर कधीच बदलणार नाही. समाज नक्की बनेल जर तुम्ही त्यांना शहाणपणा शिकवणार नाही, तुम्ही त्याला प्रवाही करून सोडा. लोकांमध्ये अक्कल आहे, लोक अतिशय हुशार असतात, त्यांना कळतं आपल्याला काय घ्यायचं आणि ते घेतात, त्यांना सांगावं नाही लागत. आणि आलेली 100 लोक बदलणार नाहीत, त्यातल्या 5च जण तुमचा विचार घेतील, पण ती 5 जण घेतील तीच खूप महत्वाची आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही काय कॅप्सूल मध्ये देता ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि ते जर आम्ही नीट दिलं, आणि आता जसं मी तुम्हाला मगाशी शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं, तर तशीच या डिजिटलमुळे आता कितीतरी गावागावातली मुलं सुद्धा स्वतःच युट्यूब चॅनल काढायला लागले आणि ती मुलं फार सुंदर पद्धतीने काम करतात, फार वेगवेगळे काहीतरी काढतात. तर जसं पूर्वी आमच्या कॉलेजमध्ये आम्ही एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रात खूप व्हायच्या तेव्हा, आणि आम्ही गावोगावी जाऊन एकांकिका स्पर्धा करायचो, त्याच्यातनं भाग घ्यायचो आणि महाराष्ट्रातल्या तमाम नाटकाच्या आवडणाऱ्या मुलांसाठी ते एक मोठं व्यासपीठ उपलब्ध होतं. आता एकांकिका स्पर्धा खूप बंद झाल्या, पण आता ह्या ज्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता गावागावातल्या मुलांना डायरेक्ट एक माध्यम असं उपलब्ध झालंय जे कधीही कुठेही केव्हाही कुठपर्यंतही पोहोचू शकतं, ज्याचा कंट्रोल तुमच्या हातात नाही. म्हणजे उद्या जर त्यांना अमिताभ बच्चननी ते बघावं असं वाटत असेल तर प्रत्यक्ष कदाचित ते अमिताभ बच्चनजींना भेटू शकणार नाहीत, पण शक्यता अशी आहे की त्यांनी केलेला एखादा व्हिडिओ अमिताभ बच्चन बघतील आणि ते रिट्वीट करतील आणि त्यानिमित्ताने ते माहिती होतील. त्यामुळे डिजिटली आपण कनेक्ट होणं फार सोपं आहे फिजिकली पेक्षा सुद्धा. त्यामुळे त्याचा जर नीट वापर केला तर या सर्व गावागावातल्या असलेल्या टॅलेंटेड मुलांना उद्या त्या माध्यमातून, आणि आता डिजिटल क्रांती आपण ज्याला म्हणतो, की आता मोबाईल ही काही कुठल्या उच्चवर्गीय मुलांच्या
किंवा माणसांच्या हातात राहिलेली गोष्ट नाहीये. या सगळ्या नेटवर्किंगमुळे ती छोट्या छोट्या गावांमध्ये पण पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा तितकाच हक्क त्याच्यावरती काम करण्याचा आहे आणि ते मुलं करतात आणि त्याचा फार सुंदर वापर करतात. म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी कालचाच अनुभव सांगतो. काल सहसा आपल्याकडे वॉचमन संध्याकाळी रात्री झोपलेले असतात असं आपण इकडे तक्रार करतो आपण, रात्री सगळे वॉचमन झोपलेले असतात. मी रात्री 2-2:30 वाजता उठून काल सहज फेरफटका मारत होतो परिसरामध्ये. तर दोन्ही आमचे आश्रमातले वॉचमन फोनवर हेडफोन लावून रात्री पिक्चर बघत होते. 2:30 वाजताची वेळ होती आणि मला वाटतंय कुठला मराठी सिनेमा एखादा बघत होते आणि मी सहज विचारलं, म्हणलं तुम्ही काय करताय? झोप लागत नाही म्हणले, रात्र पिक्चर बघत राहतो आता. आता युट्यूब आणि हे लोक म्हणजे आता या सगळ्या 4G 5G मुळे आणि फोन स्वस्त झाल्यामुळे, डेटा स्वस्त झाल्यामुळे आता ते ह्या सगळ्यांच्या हातात आहे. त्यामुळे आता कंटेंट बघा तुम्ही कुठे होता आणि आता कुठपर्यंत त्याचा रीच आहे. सो ते जर तुम्ही डोक्यात घेऊन काम करायचं ठरवलं तर त्याला मर्यादाच नाही. ते आणि खूप मोठी आता मला वाटतं ह्या 2 महिन्यात लॉकडाऊनमुळे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी झाली असं वाटतंय. कारण आता म्हणजे जसं उदाहरणार्थ हॉलिवूडच, कारण सगळ्यात मोठी इंडस्ट्री आपल्या क्षेत्रातली ती आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला कंटेंट आता चित्रपटगृहात जात नाही. म्हणजे चित्रपटगृहामध्ये सुपर हिरो पिक्चर जातात, जे इव्हेंट फिल्म्स म्हणतात त्यांना. शेवटी चांगला कॉन्टेंट टेलिव्हिजन आणि नेटफ्लिक्सवर आहे. जो सगळ्यात जास्त चांगला कॉन्टेंट हा ओरिजिनल्स मध्ये क्रिएट होतोय, तो सगळा आज OTT प्लॅटफॉर्म्स वरती आहे आणि त्यांनी ते ओळखलंय की फ्युचर तेच आहे. म्हणजे आता घरी बसून किंवा इंडिव्हिज्युअल व्ह्युइंगला खूप प्राधान्य येणार आहे. आणि मी म्हणलं मगाशी जसं की आपल्यासारख्या एखाद्या कलाकाराला तर तो एक ऑपॉर्च्युनिटी वाटत असेल. नाही, सिनेमा पूर्णपणे बंद होणं शक्य नाही, कारण सिनेमा व्ह्युइंग ही एक फार अमेझिंग गोष्ट आहे. त्या पूर्ण 7.1 डॉल्बी सकट आणि त्या मोठ्या स्क्रीनवरती, जसं लॉर्ड ऑफ द रिंग असेल तर तो लॉर्ड ऑफ द रिंग्स किंवा शोले असेल तर तो मोठ्या पडद्यावरतीच बघितला पाहिजे. तो काही छोट्या पडद्यासाठी बनवलेले सिनेमेच नाही ते. म्हणजे आपण अन्याय करतो त्या कलाकृतींवर जर आपण ते त्याच्यावरती बघितले आणि थिएटरमध्ये नाही बघितले. तर काही काही सिनेमे असतात जे तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच तुम्ही ते एन्जॉय करू शकता. कदाचित त्याची आता संख्या कमी होईल. काही पुढे जाऊन डिजिटली फक्त डिजिटल साठी काही सिनेमे बनवले जातील आणि काही सिनेमे आहेत जे मोठ्या पडद्यावरती बघितले पाहिजेत, कारण ते ऑडियन्स मध्ये बसून बघणं हा एक नशा आहे. जसं नाटक डिजिटल येणं फार अवघड आहे, कारण नाटकाची गंमत ही त्या लाईव्ह परफॉर्मन्स मध्येच आहे. कदाचित त्या थिएटरचे पद्धती बदलतील. म्हणजे आता इतक्या मोठ्या थिएटर म्हणजे ओपन एअर थिएटर निर्माण होतील, टेरेस थिएटर निर्माण होतील, कलाकार आता लोकांच्या सोसायटीज मध्ये जाऊन प्रयोग करतील, त्याची माध्यमं बदलतील. पण नाटकाची जी शक्ती आहे ती, जसं पूर्वी होतं ना गोष्टीमध्ये की राक्षसाचा जीव हा त्या पोपटाच्या डोळ्यात असतो, तो काढून घेतला की राक्षस मरतो, तसं नाटकाचा जीव हा त्या लाईव्ह सादरीकरणात आहे. ते काढून घेतलं तर नाटक मरेल. आणि त्यामुळे ते डिजिटली झालं तर ठीक आहे, पण ते लाईव्ह लोकांसमोर होणं, ती कलेची जी गंमत आहे तीच त्याची, स्पेशली म्युझिक साठी म्हणून लाईव्ह बघण्यामध्ये फरक पडतो. प्रश्नच नाही. म्युझिक असेल, नाटक असेल, नृत्य असेल, ते जे कार्यक्रम होतात ते लाईव्ह, त्याचा जीव त्या लाईव्ह मध्ये आहे. सर, एखादा एनी फायनल कॉमेंट सर, क्लोजिंग कमेंट कराल काही? नाही, मी तेवढा मोठा नाही क्लोजिंग कमेंट करण्याचा, पण आपल्याला अदरवाईज अशी संधी मिळाली नसती जी इतक्या वेळ आपण असा डिजिटली गप्पा मारून मिळवली. आणि तुम्हाला इथे मला बोलावं असं वाटलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि तुमच्या वतीने पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी माझा नमस्कार रुजू व्हावा एवढीच विनंती करतो. आणि आमच्या सर्वांतर्फे आपल्याला निमंत्रण, आपण जेव्हा केव्हा आता हे सगळं हे संपलं की 100% माझ्या पूर्ण कुटुंबाला घेऊन येणार. नक्की या. आणि आपलं मुंबईत देखील केंद्र आहे, आपण वाळकेश्वरला आपली केंद्र आहे, तिथेही आपण कधी इच्छा असेल जाऊ शकाल. नक्की. खूप छान आपण वेळ दिलात. मला वाटलं नव्हतं आपण 1.5 तास देऊ शकाल, पण आपण बोलत राहिलात म्हणून मी प्रश्न विचारत राहिलो. खूप छान शिकण्यासारखं आहे. आणि मी सुरुवातीलाही म्हणालो तसं की आपल्या सारख्या लोकांकडनं खूप शिकण्यासारखं असतं, जे सामान्यपणे लोकांना नाही पोहोचत. ते म्हणजे इंटरव्ह्यूज पण विचारतात ते, मला वाटतं आपण चित्रपटासंबंधी इंटरव्ह्यू, पण आपला ही भूमिका जी होती, जी आपल्याशी भेटल्यानंतर मला लक्षात आली होती की आपल्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांकडनं. आणि आपल्याला, आपल्या सर्व परिवाराला आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. धन्यवाद. काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. आपल्याला थँक्यू सो मच. धन्यवाद.